आता आपण हे सुरू करतोय. इथे बघा खाली आयन अंश आहे, हाऊस सिस्टीम आहे. माईक बंद करा कृपया सगळ्यांनी आपले. तर आयन अंश आहे, हाऊस सिस्टीम आहे, चार्ट स्टाईल आहे, नोड टाईप आहे, ऑर्बिट तर इथे सॉफ्टवेअरचा हा स्क्रीन सुरू झालेला आहे आणि याच्यावर तुम्हाला सगळे डेटा फिडिंगचे वगैरे ऑप्शन आहेत की नवीन समजा कुंडली टाकायची असेल तर ती तुम्हाला टाकता येते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आधीच सेव्ह केलेली जी कुंडली असेल ती सुद्धा आपल्याला ओपन करता येते. आणि इथे तुम्ही बघताल की काही सेटिंग्स केलेल्या आहेत. तर ह्या प्रेफरन्सेस मध्ये गेलं ना आपण, कॉम्पिटिशन एक आहे आणि स्क्रीन साईज एक आहे. तर कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे असं येतं की पारंपरिक सेटिंग आहे, म्हणजे स्टँडर्ड वैदिक सेटिंग आहे, त्याच्यानंतर स्टँडर्ड केपी सेटिंग आहे आणि ऑल डिफॉल्ट सेटिंग आहे आणि अप्लाय माय सेटिंग अशी 4 बटन आहे. म्हणजे समजा तुम्हाला पारंपरिक नुसार सगळे गणित पाहिजे असतील तर वैदिक सेटिंग मध्ये क्लिक करायचं, केपी पाहिजे असेल तर केपी, किंवा डिफॉल्ट त्यांनी ज्या दिलेल्या आहेत आधीच सॉफ्टवेअरमध्ये त्या आपण ठेवू शकतो. आणि सगळं सेट केलं की अप्लाय माय सेटिंग करायच्या. हे तुम्हाला मी याच्यासाठी दाखवतो की आता मी हे सॉफ्टवेअर फक्त केपी करताच वापरतो, कारण माझ्याकडे पारंपरिकसाठी वापरायला दुसरे बरेच सॉफ्टवेअर आहेत, म्हणून मी याच्यातून केपीच बघतो. पण या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही पारंपरिकची सुद्धा कुंडली करू शकता. आता लोकांचा गैरसमज काय होतो की मला ज्यावेळेस सॉफ्टवेअरसाठी लोक फोन करतात तर ते म्हणतात आम्हाला फक्त केपीचं पाहिजे, कोणी म्हणतं फक्त पारंपरिकचं पाहिजे. तर फक्त पारंपरिकचे येऊ शकतात, पण फक्त केपीचं असं सॉफ्टवेअर नाही आहेत, कारण त्याच्यात आयन अंशाचा फक्त भेद असतो. तो आयन अंशाचा भेद आहे. त्याच्यानंतर जी भाव पद्धत आहे इथे लिहिलेलं बघा, हाऊस सिस्टीम मध्ये इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत. प्लॅसिडस कृष्णमूर्ती पद्धती आहे, मग प्रॉफिलिसिरस आहे, श्रीपती पद्धती आहे, इक्वल आहे म्हणजे समविभाजन आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती लोक वापरणारे आहेत. आता आपण साधारण कृष्णमूर्ती पद्धतीची प्लॅसिडस सिस्टीम वापरतो, कारण खूप डीप मध्ये सूक्ष्म मध्ये असं गणित आपण काही बघत नाही. म्हणजे एखाद्या क्लायंटला आपण काही थेट डेट पर्यंत त्याला सांगत नाही की या तारखेला तुझं काम आहे. साधारण आपण महिना 2 महिने 3 महिन्याचा आसपास पिरियड देतो आणि त्याच्यातही थोडं प्लस मायनस झालं तर काही क्लायंट भांडत नाही आपल्याशी. म्हणजे मी जर त्याला 3 महिने म्हटलो आणि 4थ्या-5व्या महिन्यात जरी त्याचं काही काम झालं तरी तो म्हणतो गुरुजी तुम्ही म्हटलं तसंच झालं. ते पण काही एवढं पिन पॉईंट अपेक्षा ठेवून आपल्याकडे येत नाही आणि आपणही सांगायचं नसतं. हा स्टडी करता तुम्ही लिहून ठेवू शकता तुमच्या वहीमध्ये कुठेतरी, किंवा आपण अशी तारीख अंदाजे काढूया की त्याचं काम ह्या तारखेला होईल, पण तसं त्याला सांगायची गरज नाही असं मला वाटतं. आणि इथे आता खाली 2 बटन आहेत, क्रिएट न्यू फाईल आणि ओपन फ्रॉम फाईल. तर आपण आता क्रिएट न्यू वर जाऊ. इथे तर आतमध्ये आपण गेल्यानंतर इथे डेटा फिडिंगचा सगळा फॉर्म आलेला आहे. हा इथे सुद्धा 2 ऑप्शन आहेत, नेटल आणि होरारे. नेटल म्हणजे तुम्ही जन्म कुंडली इथे बनवू शकता आणि हे होरारे म्हणजे प्रश्न कुंडली. आता प्रश्न कुंडलीवर क्लिक केलं की इथे परत नंबर आला बघा, केपी नंबर आला, तो रॅन्डम येतो. तर तुम्ही तो रॅन्डम नंबर सुद्धा घेऊ शकता. तसं पण काही लोक करतात, किंवा काही लोक त्या व्यक्तीला नंबर विचारतात. आणि अजून एक तिसरी पद्धत म्हणजे लोक कॉईन बनवून ठेवतात, 249 नंबरचे एका पिशवीमध्ये ते ठेवायचे आणि त्याला हात घालून एक कॉईन काढायला सांगायचा त्याच्यात, तो रॅन्डम येईल तोच त्याचा नंबर ठरतो. तसं पण करता येतं. किंवा आम्ही एक युटिलिटी छोटीशी बनवलेली आहे, त्याच्यावर नंबर फिरत राहतात 1 ते 249. मग त्या व्यक्तीला माऊसनी क्लिक करायला लावायचं, तो जिथे स्टॉप करेल तिथे तो नंबर स्टॉप होतो आणि ऑटोमॅटिक त्याला तो नंबर दिसतो, तोच टाकायचा आपण. तर इथे आपण जर क्लिक केलं तर ही पूर्ण रेंज आहे 1 ते 249. तुम्ही जो पाहिजे तो नंबर सिलेक्ट करा. आता आपण असं गृहीत धरू की 190च त्यांनी सांगितलं आपल्याला. कॅलेंडरच्या पद्धती तुम्ही बघा, ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, ज्युलियन कॅलेंडर आहे, त्याच्यानंतर हे अक्षांश रेखांशासाठी इथे आहे. आणि क्लायंट करंट प्लेस डिटेल हे तुम्ही टाकू शकता, सध्या तो कुठे राहतो हे ऑप्शनल आहे, तुम्ही गरज असली तर टाका. आणि इथं क्लायंट्स इव्हेंट डेटा आहे, इव्हेंट्स डेटा म्हणजे काय की त्याच्या जीवनातल्या काही घटनांचा उल्लेख आपण इथं करू शकतो.
त्यावेळेसच्या कुंडल्या वगैरे असे कॅल्क्युलेशन सुद्धा याच्यात करता येतात. तर आणि त्याच्यासमोर आता आपण जर डेटा फीड केला तर इथे प्रश्नाचा नंबर किंवा त्या व्यक्तीचं नाव टाकू शकतो आपण नेम मध्ये, आणि तो बाय डिफॉल्ट काय घेतो की प्रश्न कुंडली 20 जून आताची म्हणजे तारीख घेतली आजची, आणि टाइम पण त्यांनी ऑटोमॅटिक घेतलेला आहे. आता ह्याच्या पुढे 3 बटन तुम्हाला दिसतील की कॉम्प्युट ओनली, म्हणजे तुम्हाला कुंडली फक्त कॅल्क्युलेट करून बघायची आहे. दुसरं बटन आहे की सेव्ह अँड कॉम्प्युट, म्हणजे एखाद्याची कुंडली आपल्याला सेव्ह पण करायची, बघायची पण. आणि तिसरं सेव्ह ओनली, की तुम्ही आता फक्त कुंडली फीड करून टाकताय पण बघणार नंतर आहे, अशा केसमध्ये सेव्ह करा फक्त. तर आता आपण इथे कॉम्प्युट ओनली करू, कारण आपल्याला फक्त डेमो पर्पजला बघायचं. हा स्क्रीन समोर आला बघा. तर इथे काय आहे की लग्न चार्ट आहे, म्हणजे लग्न कुंडली आहे, कस्प चार्ट आहे आणि नवमोष चार्ट. आता नवमोष चार्ट मध्ये तुम्हाला एक बॉक्स दिसेल वरती, तिथं ऑप्शन आहे की तुम्हाला कोणती पण चूज करता येते. नवमोषच्या ऐवजी षोडश वर्गापैकी कोणत्याही कुंडल्या घेता येतात, D2 D3 असे नंबरशीर दिलेले तिथे, आणि या सगळ्या कुंडल्यापैकी तुम्ही कोणती पण निवडू शकता. तर आपण इथं आता नवमोष घेतलेली आहे. तर बऱ्याच लोकांना काय वाटतं की हे सॉफ्टवेअर इंग्लिशमध्येच आहे फक्त, कारण हा स्क्रीन जो आहे तो इंग्लिश दिसतोय तुम्हाला. आपला रिपोर्ट जो आहे तो मराठीत येणार आहे, पण आपल्याला हे जे काही स्क्रीन आहेत हे त्यांनी इंग्लिशमध्येच दिलेले आहे. तसंही काही फार अवघड नसतं, ग्रहांचे नाव, नक्षत्रांचे नाव आपल्याला ते माहितीच आहे. तर इथे आपण या 3 कुंडल्या बघितल्यात. खाली जर तुम्ही बघितलं तर प्लॅनेट डिटेल्स, म्हणजे हे स्पष्ट ग्रह आहेत, रवीपासून तर सगळे स्पष्ट ग्रह त्यांनी दिलेले. आणि त्याच्या समोर मग तुम्हाला डिग्री मिनिट सेकंद आहेत त्याचे. त्याच्यानंतर स्टार लॉर्ड आहे, सब लॉर्ड आहे, सब लॉर्ड आहे. हे तुम्ही खाली स्क्रोल करून बघू शकता, बरीच माहिती इथे त्यांनी दिलेली. भाव लग्न, होरा लग्न, घटी लग्न वगैरे दिलेले आहे. आता मी जे तुम्हाला सॉफ्टवेअर दाखवतो हे त्यांचं हायर लेवलचं सॉफ्टवेअर आहे, म्हणजे हे प्रोफेशनल व्हर्जन आहे. तुम्ही आधी जे बघितलं होतं, अतुलजीने तुम्हाला दाखवलं, तर ते लाईट व्हर्जन होतं. त्याच्यामध्ये ह्याच्यापैकी काही माहिती कमी असू शकते, कारण आता ते व्हर्जन माझ्याकडे नाही तुम्हाला दाखवायला, पण त्याचा मी नंतर कंपॅरिझन चार्ट किंवा त्याच्यात जे फरक आहे दोन्ही व्हर्जन मध्ये ते तुम्हाला मी नंतर पाठवू शकतो ऑनलाईन. तर आता इथे हे बाकीच्या गोष्टी पण आहेत, यमगंटक आहे, त्याच्यानंतर विघटी आहेत, काल, उपकेतू वगैरे, म्हणजे उपग्रह आहेत ते सुद्धा याच्यात दिलेले आहेत त्यांनी. तर हे स्पष्ट ग्रह झाले. आणि इथे त्याच्या बाजूलाच वेगळा टॅब आहे कस्प डिटेल्स, म्हणजे हे स्पष्ट भाव झाले. स्पष्ट भावामध्ये पण त्यांनी सगळे डिटेल इथे मांडून दिलेले आहेत. सगळ्या 12 भावांची डिटेल आहे, म्हणजे तो भाव क्रमांक आहे राशी, राशी अंश, कला, विकला. त्याच्यानंतर मग त्याचं नक्षत्र आलेलं आहे, भावेश आला, नक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी, त्याचा परत उपनक्षत्र स्वामी. हा खालचा पण असं थोडासा स्क्रोलिंगला तिथं ऑप्शन आहे. हा स्क्रीन आपण असा स्ट्रेच करू शकतो, अजून जे काही हाईड होत असेल ते दिसेल आपल्याला. आणि हे झालं स्पष्ट ग्रह आणि स्पष्ट भाव झाले. इथे दशा सुद्धा दिलेल्या आहेत बघा, विंशोत्तरी महादशा दिलेल्या आहेत, आणि त्याला क्लिक केलं की आंतरदशा, मग प्रत्यंतर, सूक्ष्म आणि प्राण, अशा 5 लेवल पर्यंत इथे आपल्याला दशा दिसतात. आता हा आपण डेटा एंट्रीचा जो टॅब आहे हा एक आधी बघितलं होतं, त्या डेटा एंट्री केलेली आहे. नंतर मेन रिपोर्ट आपण बघतोय, आणि इथे पुढे आता ट्रान्झिट आहे, म्हणजे हे गोचर इथे. गोचर मध्ये आपल्याला बरेच इथं ऑप्शन आहेत. प्लॉट फॉर टाइम आहे, कोणत्या तरी वेळेसाठी आपण गोचर बघू शकतो, मागचं किंवा पुढचं कोणती पण आपण डेट चूज करू शकतो. म्हणजे आता आपण जर इथं 2 जुलै चूज केलं तर इथं 2 जुलै आपल्याला दाखवतो. प्लॉट फॉर नाऊ म्हटलं की तो आत्ताचा दाखवेल, प्लॉट फॉर डेट म्हटलं की तो त्या डेटचं दाखवेल. आपण आता परत एकदा 2 जुलै घेऊ, तो 2 जुलैचा आपल्याला दाखवेल. आणि गोचर पाहिजे तर गोचर मध्ये येईल. तर इथे हे टेबल्स आहेत असे. त्याच्यानंतर कंजक्शन, दृष्टी वगैरे त्याचं बघायचं असेल तर असा सर्क्युलर याच्यामध्ये तो दाखवतो आपल्याला. सर्वतोभद्र चक्र पण दाखवतो इथे क्लिक केलं तर. आता हे प्रोफेशनल व्हर्जन आहे म्हणून याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. या सर्वतोभद्र चक्र दिलेलं आहे त्यांनी, सर्वतोभद्र चक्र चांगलं कलरफुल मांडलेलं आहे. आणि
आवडतं लोकांना. आणि मग हे जे आहे ॲस्ट्रो क्लॉक स्टार्ट पण करता येतं आपल्याला. इथे स्टार्ट केलं की ते ॲस्ट्रो क्लॉक चालू होतं आणि ते दिसतं आपल्याला फिरताना. आता याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे स्पष्ट भाव दिसतात आणि तुम्हाला ड्युरेशन खाली सिलेक्ट करता येतं की कसं. आता इथे 4 मिनिट सिलेक्ट केलेलं आहे. आपण 30-30 दिवसाचं म्हटलं आणि स्टार्ट म्हटलं त्याला, तर तो स्टॉप करावा लागेल आधी. आणि इथे आपण 1-1 तास घेऊ आधी आणि मग स्टार्ट म्हणू त्याला. तरी 4 मिनिटची त्यांनी सिस्टीम ठेवलेली आहे. ट्रान्झिट हिट पण आपल्याला इथे घेता येतात आणि ट्रान्झिट पेज पण आहे. तर हे गोचरीसाठी आहे. जे लोक खूप डिटेल अभ्यास करतायत, त्यांना पुढे हे पाहिजे, पुढच्या मागच्या गोष्टी काही पाहिजे, तर ते लोक हे वापरतात. केपी स्पेसिफिक आहे. आता मी जे 2-3 पानं वापरतो तेच हेच पान आहे की पहिल्यांदा आपण मेन रिपोर्ट बघितलं ते आहे. इथे बघा हे केपी सिग्निफिकेटर्स आहेत. तर आता आम्ही जे शिकलो केपी त्याच्यामध्ये पटकन उत्तर काढायचं कसं हे सांगितलेलं आहे आम्हाला. कन्व्हेन्शनल ही पद्धत आहे, म्हणजे ही त्यांची केपीची पारंपरिक पद्धत आहे. त्याच्यानंतर ही एक्सटेंडेड कन्व्हेन्शनल आहे, म्हणजे त्याच्या पुढे थोडासा विकास झाला, कोणी 2 स्टेप थेरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या, तर ते एक्सटेंडेड कन्व्हेन्शनल आहे. 4 स्टेप थेरी म्हणजे आपल्याला माहिती आहे की श्रीयुत म्हणजे सुनील गोंधळेकर सर होते, त्यांनी ही तयार केलेली पद्धत आहे. तर ही 4 स्टेप आम्ही वापरतो आणि याच्यातूनच आम्ही उत्तर काढतो आणि त्याच्यावर आम्ही समाधानी आहेत. काही फार त्याच्यात खूप डीप आम्ही जात नाही केपी मध्ये, कारण पारंपरिकचाच भरपूर अभ्यास केला आणि त्याच्यावरून उत्तर जर आलं तर शक्यतो मग केपी मध्ये जायची गरज नाही पडत. पण कधी कधी असं होतं की त्या जातकाजवळ डेटा नसतो, बर्थ डेटा, किंवा एखाद्या वेळेस आपल्यालाच मूड येतो की आज बघूया केपीनी बघू आज आपण, तर त्या दिवशी आम्ही केपीनी बघतो. पुढे एक फ्रुटफुल कार्यश म्हणून आहे, मधुसूदन गडकरी हे होऊन गेले, तर त्यांनी फ्रुटफुल कार्यश म्हणजे फलदायी कार्यश ही पद्धत शोधून काढली होती. तर त्यांनी पण एक सॉफ्टवेअर तयार केलं होतं, पण ते काही आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, कारण ते जरा किचकट होती ती पद्धती आणि ते असे सोशल नव्हते. त्यांना मी 2-3 वेळा फोन केला किंवा तुमच्या सॉफ्टवेअरचं आपण काम करूयात, मी त्याची विक्री वगैरे बघतो. ते नाही म्हटले, मला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही म्हणणे आणि ते वारले नंतर. आजारी पण असायचे बरेचदा आणि त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये अशी डिपेंडन्सी होती की त्यांना त्यांच्याकडून तो कोड घेतल्याशिवाय ते चालू होत नव्हतं. तर मग आता बरेच लोक आहेत ना, ते मला फोन करतात की आता त्याचं काय करायचं, कारण त्यांनी ती कोणाला हँड ओव्हर केलेलंच नाही ते, त्याच्यामुळे त्या सॉफ्टवेअरचं काहीच होऊ शकणार नाही आता. आणि ते होते म्हणजे हयात होते त्यावेळेस पण ते सॉफ्टवेअर चालू करायला मग असे 2-3 दिवस जायचे. त्यांना आज फोन केलं की मग ते उद्या देतो वगैरे असं प्रॉब्लेम यायचे, कारण त्यांच्या आरोग्याचे थोडेसे होतेच प्रॉब्लेम हेल्थचे. तर असो, आपण तो म्हणजे त्यांचं सॉफ्टवेअर घेतलंच नाही, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. तर हे इथे सगळे आपल्याला कार्यच बघायला मिळतात. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ज्याच्यावरून रिझल्ट मिळतात ते तुम्ही करू शकता. आता ही जी साईडला थेअरी दिसते सगळी मांडलेली, याच्यामध्ये डिटेल दाखवलेले की समजा हे जे कार्यश आले ह्याच्यात अंडरलाईन केलेले कार्यश आहेत ते बलवान कार्यश आहेत. तर मग हे सगळं कसं आलं की तुम्हाला बघायचं असेल तर साईडला आपण जसं हँड रिटन आपण लिहितो सगळं असं आणि कागदावर मांडून पूर्वी करायचो ना, त्या पद्धतीने इथे लिहून दिलेलं आहे. आता हे जे लिहून दिलं ना, हे तुम्हाला डायरेक्ट प्रिंट करता येतं किंवा हे कॉपी पेस्ट करता येतं. तुम्हाला सगळं सगळं मॅटर हे सिलेक्ट करा, असं तुम्ही वर्ड फाईलमध्ये घ्या, नोटपॅडमध्ये घ्या आणि ते तुम्ही प्रिंट करू शकता. त्या आम्हाला आपल्याला जेवढा पार्ट लागतो तेवढा आपण काढून प्रिंट करू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला काही एक डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रेझेंटेशन द्यायचं आहे एखाद्या कार्यक्रमात की मी कुंडली कशी सोडवली, तर तुम्हाला ते लिहित बसण्याची गरज नाही. सरळ कॉपी पेस्ट करा आणि तुम्ही प्रिंट आउट काढा त्याची, जो जो पार्ट तुम्हाला समजून सांगायचा आहे. किंवा तुम्ही जर हे असेल, आता जसं आता झूमवर आपण काम करतोय किंवा जर प्रोजेक्टर असेल तर ती ॲज इट इज स्लाइड तुम्ही तिथे दाखवू शकता. त्याच्याकरता ते दिलेलं आहे. हा रिपोर्ट सेव्ह करता येतो, प्रिंट करता येतो. आता खाली जर तुम्ही बघितलं तर कुंडली आलेली इथे आणि त्या कुंडलीला डाव्या बाजूला रोटेट चार्ट म्हणून लिहिलेलं आहे. तर आपल्याला समजा चार्ट फिरून बघायचा असेल तर तो फिरवता येतो. रोटेटवर क्लिक केलं की तिथं भाव येतो सप्तम. सप्तमच्या ऐवजी तुम्ही पाहिजे तो भाव टाकू शकता. समजा आता मुलाविषयी प्रश्न विचारलाय आणि आई आली, तर मग आपल्याला
पंचम स्थान बघायचं, तर आपण 5 आकडा टाकायचा तिथं. आता तुम्ही लक्ष ठेवा की तिथे मकर लग्न आहे आणि पंचमात वृषभ राशी आहे. तर मी याला ओके केल्या केल्या की वृषभ राशी लग्नी आहे आणि मग सगळे कार्यश वगैरे सुद्धा त्याप्रमाणे ते सेट होतील बरोबर. आता ही जर आपण असंच प्रिंट केलं तर रोटेटेड चार्ट असं वरती लिहून येतं व्यवस्थित आणि आपण ह्याला परत रिसेट करायला पाहिजे, नाहीतर मग तो नंतर बघताना गडबड होईल. एक नॉर्मल सुद्धा बटन आहे तिथे आणि खाली बटन आहे जनरेट दिस रोटेटेड चार्ट रिपोर्ट. म्हणजे ह्याच चार्टचा तुम्हाला रोटेट केलेल्या चार्टचा तुम्हाला रिपोर्ट काढायचा असेल तर त्या बटनवर क्लिक करायचं. तर हे रोटेटेडचं मी तुम्हाला दाखवलं. ह्याच्या साईडला परत इथे भाव दिलेले आहेत, भावांचे कार्यश ग्रह दिलेले आहेत आणि खाली हे हा वरती भाव दिलेले आहेत त्याचे सिग्निफिकंट दिलेले आहेत आणि खाली परत एक वेगळ्या पद्धतीने मांडून दिले, टेबलच्या स्वरूपात मांडून दिलेले. हे दोन इथं आपल्याला बॉक्स दिसतात, त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघता येतं. एवढं डिटेल तर मी पण नाही जात कधी. केपी रुलिंग प्लॅनेट्स म्हणजे आपण जे म्हणतो ना LSRD ते इथे येतं. शो आरपी म्हटलं की तो इथले आरपी दाखवतो. तर मी पैठणला तर पैठणचे सगळे आरपी तो दाखविले आपल्याला. हे सगळे आपण असं कॉपी पेस्ट करू शकतो कुठे पाहिजे असले. तुम्हाला प्रेझेंटेशन तयार करायला हे सॉफ्टवेअर चांगलं आहे. केपी हिट्स आहे, तर तुम्ही केपी हिट्स मध्ये निवडू शकता की कोणतं पर्टिक्युलर पाहिजे. सिलेक्ट युअर कंडिशन्स फॉर हिट्स. तर आता कसं आहे की ड्युरेशन फॉर चेकिंग हिट्स इथं मंथ आहे, आवर आहे, आस्क आफ्टर एव्हरी आवर आहे, असं आपण निवडू शकतो. आणि कोणत्या कोणत्या ग्रहांचे हिट्स बघायचे तुम्हाला, रवी, मंगळ, बुध वगैरे सगळे ग्रह इथे मांडलेले. आता ह्याच्यात काय असतं माहिती का की केपींचा एक सिद्धांत होता किंवा तो साधारणतः ज्योतिषशास्त्राचा सिद्धांत म्हणता येईल की ज्या वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो त्या प्रश्नाविषयीची आपल्या मनात तळमळ उत्पन्न होते, तर तीच ग्रहस्थिती ती घटना घडताना असते. म्हणजे एखाद्याने जर प्रश्न विचारला की माझं घर कधी होईल, तर त्याला आता त्याच्या मनात हा प्रश्न आला, तर सेम ग्रहस्थिती किंवा सेम त्याच्यातले काहीतरी फॅक्टर त्याच्यातले जेव्हा परत रिपीट होतील तेव्हा त्याचं घर होईल, असं साधारणतः एक ढोबळमानाने त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथे काय होतं की आपल्याला जे कार्यश दिसलेले आहेत सगळे किंवा आपल्या अभ्यासाने जे जे काही नंबर आले किंवा जे ग्रह आले तर त्याचा आपण इथे हिट्स म्हणायचंय. किंवा आता जर तुम्ही मॅन्युअली बघितलं ते की रवी अमुक नक्षत्रात गेल्यावर मग ती घटना घडेल किंवा गुरु पुढे गेल्यावर ती घटना घडेल, तर हे सगळं मॅन्युअली बघण्यामध्ये तुमचा वेळ जातो. आता क्लायंटलाही तेवढा वेळ नाहीये आणि आपल्यालाही नसतो. तर म्हणजे त्यांनी केपीनी रूल दिलेले किंवा ज्योतिषशास्त्रामध्येच आहे की 1 महिन्याची घटना असेल तर म्हणजे 1 महिन्याचे मुव्हिंग प्लॅनेट्स आहेत की रवी आहे, शुक्र आहे, बुध आहे, ह्या ग्रहांवरून तुम्ही ते सगळं अंदाज लावू शकता की ही घटना कधी घडेल. मग त्याचं कारकग्रह कोण आहे, कार्यश भाव कोण आहे, याचा संबंध जोडून आपल्याला ते लॉजिकच इथं आपलं वापरावं लागतं. 1.5 महिना असेल तर मग मंगळ त्याला कारणीभूत ठरतो, पण त्या कामाचा मंगळ हे पाहिजे, कार्यश ग्रह पाहिजे किंवा कारक ग्रह पाहिजे, तरच त्याचा बघण्याचा अर्थ आहे. मग समजा 1 वर्ष याच्या दरम्यान ती घटना घडणारी असेल तर मग आपण त्याला गुरुचं भ्रमण बघू शकतो. आणि 2-2.5 वर्षाचा कालावधी असेल तर त्याच्यासाठी आपण शनीचं सुद्धा भ्रमण बघू शकतो. आता ते डिपेंड आहे की तुमचं कसं काम येते. आता एखाद्या परीक्षेचा रिझल्ट लागणार म्हटलं आणि तो जर ह्या महिन्यात लागणार आहे तर तुम्ही रवीचं भ्रमण वगैरे बघू शकता. 1-2 दिवसाची घटना असेल तर मग तुम्ही चंद्राचंही बघू शकता. तर त्याप्रमाणे आता समजा मला मूल कधी होईल हे एका बाईंनी समजा विचारलं, तुम्ही अगदी 1 वर्षाचं ठीक आहे तुम्ही बघा 12-13 महिने, पण तुम्हाला शनीचं सुद्धा बघायला पाहिजे, कारण ती घटना अशी काही लगेच घडण्यासारखी नसते. तर अशा पद्धतीने आपलं लॉजिक तारतम्य वापरून त्या घटना बघता येतात. फक्त इथं काय उपयोग होतो आपल्याला त्याचा की तुम्ही राशी निवडा. इथे मेष राशी, मेष राशीमध्ये आता समजा मी मंगळ निवडला, मला 1.5 महिन्याचा साधारणतः पिरियड वाटतो आणि मग पुढे आपण ग्रह निवडायचा, अजून दुसरा ग्रह, आणि खाली ऑर लिहिलंय अँड आणि ऑर. आता आपण ह्या 3 निवडल्या किंवा मग इथे ऑर निवडले, अशी पण स्थिती चालेल आपल्याला की समजा आता मून नाही आपण मर्क्युरी घ्यायचा आणि इथे परत ज्युपिटर घेऊ आणि सन घेऊ. आता हे सगळं करताना आपल्याला
ह्या हिट आपल्याला बघता येतात की आता 20 जून आपण तारीख निवडलेली आहे आणि आपण इथं फक्त एक रवी ग्रहच निवडलेला आहे. लग्न आणि चंद्र पण निवडता येतं, पण त्याचं फारच मोठं होतं ते, म्हणून आपण तेवढं घेत नाही डिटेलमध्ये. आता याला टायमिंग्स आपण दिले. पुढचं टायमिंग प्लस म्हणजे पुढचं बघायचं आणि टायमिंग मायनस म्हणजे मागचं बघायचं. आता त्यांनी इथं तारखा काढून दिल्या बघा. सन चेन ऑफ मर्क्युरी ज्युपिटर अँड सन हिट 15 जुलै 2020 11:50 to 50 म्हणजे टाइम सह त्याने दिलेले आहे. याची चेन कधी येते? मग खाली दुसरी चेन आलेली आहे, मर्क्युरी सन अँड ज्युपिटर. ही परत 17 सप्टेंबरला एक आहे आणि 5 एप्रिल 21ला एक आहे. म्हणजे आता आपल्याकडं ज्या प्रश्नाविषयी तो जातक आलेला असेल तर त्याचं आपल्याला इथं उत्तर मिळालं की ह्या 3 तारखा आहेत की त्या तारखेला ती घटना घडू शकते. मग आपण त्याला पूर्ण महिना सांगू शकतो, किंवा तुझं जुलैत काम होईल किंवा सप्टेंबरमध्ये होईल किंवा पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये होईल. म्हणजे आता समजा तो आपण गृहीत धरू लग्नासाठी आला असेल तर त्याला या 3 आपण तारखापैकी सांगू शकतोय. की म्हणजे लग्न जरी नाही झाला तर समजा चातुर्मासात काही लग्न करत नाही लोक, सप्टेंबरमध्ये काही होणार नाही, पण त्याला तुम्ही सांगू शकता की ह्यावेळेस कदाचित जमण्याची शक्यता आहे किंवा काही चांगले प्रपोजल येतील की जे पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करतील, हे आपण त्यांना सांगू शकतो. तर हे केपी हिट्सचं मी तुम्हाला दाखवलं. हे त्या दिवशी पण अतुलजींनी मला वाटतं दाखवलं होतं. त्याच्यानंतर मग दशा आहेत. दशामध्ये आता ह्या सॉफ्टवेअरमध्ये 4 लेवलच्या दशा आहेत. कदाचित त्या छोट्या सॉफ्टवेअरमध्ये 3 आहेत मला वाटतं, फक्त एवढे 4 नाही आहेत. याच्यात सूक्ष्म दशा पण बघता येतात. लँग्वेज ऑप्शन आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश. आता आपल्याला इथे आणखीन दशा पण आहेत, विंशोत्तरी, अष्टोत्तरी, योगिनी, कालचक्र दशा. 4 प्रकारच्या दशा आहेत. आणि अजून एक यांनी ऑप्शन दिलेला आहे ह्याच सॉफ्टवेअरमध्ये, फक्त प्रोफेशनलमध्ये, की तुम्ही मून पासून पण कॅल्क्युलेट करू शकता. चंद्र, मंगळ, रवी, लग्न, हे सगळे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. हे प्रायोगिक तत्व आहे किंवा रिसर्च बेस आहे की एखाद्याला जर त्या पद्धतीने बघायचं असेल तर तसं पण तो बघू शकतो. ते प्रोसेस होत आहे, थोडं आपण थांबूया. मीनवाईल मी तुमचे माईक ओपन करतो, कोणाला काही विचारायचं असेल तर तोपर्यंत विचारा तुम्ही. हे केपी प्रेमी जे आहेत किंवा केपी अभ्यासक जे आहेत डीप मध्ये, त्यांच्यासाठी हे सॉफ्टवेअर तर उत्तमच आहे. पारंपरिक सुद्धा याच्यात काम होऊ शकतं. दशा कॅल्क्युलेशन चालू आहे ते. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? आवाज येतोय पण स्क्रीन गेली गुरुजी सॉफ्टवेअरची. हो का? कधीपासून? आत्ताच गेली का बराच वेळ झाला? आत्ताच 1-2 मिनिट झाले. नाही, तो प्रोसेस करतोय ना. दशा दिसतील तुम्हाला आता. बरं ठीक आहे. दशा दिसतायत का आता तुम्हाला? आता दिसल्या. हा, तर बघा आपण 2च लेवल निवडले आहेत आणि आता ही जी तारीख टाकली ना आपण, तर माईक बंद करा प्लीज. तर हे बघा मागचं पण त्याच्यात येतं बरं का. तर हे डॉक्टर कार्यकरांनी सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. मी आज त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्हाला वेळ असेल तर ह्या डेमो मध्ये तुम्ही सामील व्हा. तुम्हाला जर म्हणजे तुम्ही दाखवलं उत्तमच, नाही कसं दाखवतोय ते तरी बघा, कारण असं प्रसंग येत नाही कधी की मी डेमो दाखवतोय आणि ते कंपनीचे लोक वगैरे बघतायत. आता हे डॉक्टर कार्यकर हे त्याचे सोल हे आहेत पूर्ण, असं काही टीम वगैरे नाहीये त्यांची, ते एकटेच आहे. सॉफ्टवेअर त्यांनी त्यांच्या हौशे खातर बनवलं होतं खरं म्हणजे, पण लोकांना खूप अपील झालं आणि खूप त्या सॉफ्टवेअरला मागणी असते. तर इथे त्यांचं अबाउट मध्ये मी दाखवलंय, तुम्हाला दिसतंय का हे, की ॲस्ट्रो कुंडली प्रो प्रोफेशनल व्हर्जन आहे, 5.0 आहे हे. आणि आता 6.0 पण आलेलं आहे. मला म्हणजे आताच कळलं, मी त्यांच्याशी सकाळी बोललो फोनवर त्यावेळेस, तर ते मला 6.0 पण देणार. त्याच्यात काही किरकोळ चेंजेस केलेले, फार मोठे बदल नाही आहेत. तर ज्यांच्याकडे 5.0 असेल त्यांना पण आपण 6.0 ते व्हर्जन देऊ शकतो. तर हे त्यांचं सगळं माहिती आहे इथे. डॉक्टर कार्यकरांनी बनवलं. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही मागच्या दशा आम्हाला का बरं देताय विनाकारण, ज्या तारखेपासून आम्ही निवडलं तेच द्या. तर त्यांनी मला जे उत्तर सांगितलं तर ते मला पण आवडलं, की काही लोक मागच्या जन्माचा पण अभ्यास करतायत ना, की हा मागच्या जन्मी ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला तर त्याची स्थिती कशी होती आणि त्याचे कर्म वगैरे ह्याचा अंदाज लावण्यासाठी
त्या मागच्या दशाचा पण अभ्यास करतात. त्याच्यासाठी आम्ही थोडंसं मागून त्या दशा सुरू करतो. म्हणजे एखाद्याचा जन्म आता 2020 मध्ये झाला, तुम्ही ह्या सॉफ्टवेअर मधून दशा बघितल्या तर तो 5-10 वर्ष मागच्या पण दशा तुम्हाला दाखवेल. तर त्याच्यासाठी हे ऑप्शन दिलेले आहे. आता हे आपण 20 दशा बघतोय. आता हे लेवल 3 करू आपण. 3 केली 20 वर क्लिक केलं की तो 3 लेवल दाखवेल आपल्याला. मग नंतर 4 केलं तर 4 लेवल दाखवेल. हे 4 लेवल आल्या. मग आपण इथे चंद्राच्या ऐवजी आपण बघत होतो की वेगवेगळे ऑप्शन सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. वेगवेगळ्या भावापासून दिले तिथे. हा असं दुसऱ्या कोणत्याच सॉफ्टवेअर मध्ये नाही बरं का. म्हणजे ग्रहांचा ऑप्शन तर पाराशर लाईट वगैरे त्यांनी दिलेला आहे, पण भावांचा ऑप्शन नाही त्याच्यात सुद्धा, की पहिला जो भाव आहे त्याच्यापासून, दुसरा भाव त्याच्यापासून. हा पण प्रयोग करण्यासारखा आहे, छान आहे. आणि मग अष्टोत्तरी दशेचा ऑप्शन आहे. कोणाला अष्टोत्तरी दशा लागल्या तर त्या ह्या प्रोफेशनल व्हर्जन मध्ये, तुम्हाला लाईट व्हर्जन मध्ये मिळणार नाही. योगिनी दशा आहेत. योगिनी दशा आजकाल बरेच लोक अभ्यास करायला लागले. त्याचा फलादेश फारसा कुठं मिळत नाही. म्हणजे महादशांचा मिळतो, पण आंतरदशांचा वगैरे फलादेश त्याच्या पुढचं नाही मिळत, प्रत्यंतर वगैरे नाही मिळत. त्याच्याशिवाय कालचक्र दशा आहे. कालचक्र दशेवर बऱ्याच लोकांनी आम्हाला म्हटलंय की कोणी बोलत असेल तर सांगा. तर मी एका मॅडमला रिक्वेस्ट केली आहे. त्यांचा खूप छान अभ्यास आहे कालचक्र दशेचा. आणि त्या म्हटल्या की त्यांनी मला शब्द दिलाय की मी व्याख्यान तुमच्यासाठी देईल म्हणे. आणि कालचक्र दशाबद्दल फारसं कोणाला काही माहित नाही, पण आपण इथे एक दिवस नक्कीच शिकणार आहोत ते. आणि आम्हाला ते सेकंड इयरला हा सगळा सब्जेक्ट होता दशांचा. तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडं शिकायचो आणि त्यांना येणं जमत नव्हतं कॉलेजला, तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन ते शिकायचो आणि त्यांनी खूप आम्हाला ते चांगलं शिकवलेलं. ह्या कालचक्र दशा आहेत, ह्या राशी आधारित असतात आणि हे संकटकाळी वगैरे अशा वेळेस ते बघतात शक्यतो. म्हणजे ती व्यक्ती अगदी मरणासन्न अवस्थेत असेल, कोमामध्ये असेल, ICU मध्ये असेल, अशा केसमध्ये हे बघतात. हे कालचक्र दशापर्यंत. नंतर प्रिंट प्रिव्ह्यू आहे, सेव्ह रिपोर्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. आपण दशा बघितल्या. आता दशा खाली तुम्हाला नक्षत्र दशा दिसतील आणि दुसरा एक टॅब आहे राशी दशा. आता राशी दशामध्ये परत 3 लेवल पर्यंत दशा आहेत आणि तुम्ही बघताल की नारायण दशा दिलेली. आता हे प्रोफेशनल बद्दलच सांगतोय बरं का. नारायण दशा, सुदशा आहे, दृग दशा आहे, लग्न केंद्रादी दशा आहे, चर दशा आहे, शूल दशा, निरयन शूल दशा, इतक्या प्रकारच्या दशा इथे घेतलेल्या. आता हे भावापासून तुम्ही बघू शकता. सॉरी, वर्गकुंडलांनुसार आहे. म्हणजे D1 पासून बघा, D2 पासून बघा, D3 पासून बघा, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा वेगवेगळ्या वर्गकुंडलांपासून सुद्धा आपण हे ऑप्शन बघू शकतो. म्हणजे किती डिटेल दिलेलं आहे, जी आपल्याला अपेक्षा पण नसती किंवा आपण एवढा विचारही नाही करत किंवा असं पण होऊ शकतं. तर एवढं आपण त्याच्यात डिटेल बघू शकतो. म्हणजे समजा आता एखाद्याचा वडिलांविषयी प्रश्न आहे किंवा दशम भावाचा प्रश्न आहे, तर तुम्ही इथे क्लिक केलं की दशम भाव आणि त्याची नारायण दशा, हे बघा लगेच काही सेकंदामध्ये तुमच्या समोर दशा आली. म्हणजे मला समजा कोणी 20 वर्षापूर्वी सांगितलं असतं की असं होऊ शकतं, तर कोणाचाच विश्वास नसतं बसला की हे असे पण कॅल्क्युलेशन अगदी काही सेकंद मिनिटात येतात. म्हणजे खरं म्हणजे आपण ह्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे की हे असं बनवतात लोक. तुम्हाला मी आता 2-3 मिनिट घेतो, थोडस वेगळं तुम्हाला टर्न करतो वेगळ्या विषयाकडे, की सॉफ्टवेअर इंजिनियर जे आहेत, सॉफ्टवेअर बनवणारे, तर तुम्हाला सांगायची गरज नाही की त्यांना किती पगार असतो. तर सॉफ्टवेअर इंजिनियर कडून हे करून घ्यावं लागतं, कारण हे सॉफ्टवेअर तयार करणं कोणतंही हे एका माणसाचं काम नसतं. आता डॉक्टर कार्यकारिणी कसं पावले सर, हा, त्याच्यावर सिंगल पत्रिका काढता येते का नुसती एखादी? एक सिंगल पान का? सिंगल पेज म्हणताय का तुम्ही? तुमचा आवाज नाही येत मला. हा, तर मी सांगत होतो की जे सॉफ्टवेअर इंजिनियर असतात तर त्यांना खूप पगार असतो. सिंगल पेज पत्रिका काढता येते का? हो, येते. तर त्यांना खूप पगार असतो आणि ते लोक एका ठिकाणी अशा कामामध्ये ते हात नाही घालत, ज्योतिष वगैरे, कारण यांना किती पैसे देणार आहे ना देऊन त्यांना. पावले सर,
हा बोला, कोण बोलताय आपण? तर सिंगल पेज पत्रिका काढता येते का? कोण बोलताय सर आपण? नाव सांगा. माझा आवाज त्यांना जात नाही वाटतं बहुतेक. हा, माझा आवाज त्यांना जात नसेल. ठीक आहे, मी थोडं म्यूट करतो सगळ्यांना परत, कारण मध्ये डिस्टर्ब नको. तर ही कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं आहे की हे जे सॉफ्टवेअर तयार होतात आपल्याकरता, खास ज्योतिषांकरता हे काम करतायत, तर ह्याच्यामध्ये यांना खूप अडचणी येतात. एक सॉफ्टवेअर तयार करताना एखादा माणूस समजा अपॉइंट केला तर तो किती दिवस टिकेल आणि किती दिवस काम करेल याचा काही भरोसा नसतो. तो काम करतो, थोड्या दिवस त्याला काही ऑपॉर्च्युनिटी मिळाली की तो लगेच ते सोडून दुसरीकडे जातो. आणि हे सगळं पेमेंट करणं आणि सगळं हे उपद्व्याप करणं हे खरं म्हणजे शक्य नसतं. आणि जे स्वतः सॉफ्टवेअर बनवतात प्रोग्रामर, त्यांना सुद्धा इतर ऑपॉर्च्युनिटी खूप असतात की त्यांनाही फॉरेनला जायचं असतं किंवा त्यांना मोठ्या कंपनीत ऑफर असतात. पण तरी सुद्धा ते ज्योतिष सॉफ्टवेअरसाठी आपले पूर्ण वेळ आणि पूर्ण जीवन ते आपण आपलं घालवतात त्याच्यामध्ये. तर हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. पण शोकांतिका ही आहे की तेवढी सॉफ्टवेअरची विक्री होत नाही आणि लोकांना त्याची कदर नाही की बरेचसे म्हणजे मोठे मोठे ज्योतिषी की जे लाखो रुपये त्याच्यावर आज कमवत आहेत, ते सुद्धा आजही पायरेटेड सॉफ्टवेअर वापरताना दिसतात आपल्याला. त्याच्यामध्ये आता मी नाव नाही सांगू शकत, पण खूप मोठे मोठे नाव आहेत की त्यांनी कितीतरी याच्यात पैसे कमवलेत, पण तरी सुद्धा ते आजही पायरेटेड सॉफ्टवेअरच वापरतात. आणि त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही की बाबा तुम्ही घ्या सर सॉफ्टवेअर, तुम्हाला डिस्काउंट देतो. काही गुरुजींना मी फुकट द्यायला तयार होतो, पण तरी पण ते नको म्हणतात आम्हाला. तर त्यात प्रत्येकाने एक तरी ओरिजिनल सॉफ्टवेअर घ्यावं आणि त्याच्यावर काम करावं, असं मी सगळ्यांना आवाहन करतो या निमित्ताने. कारण ह्या ज्या कंपन्या आहेत किंवा हे जे प्रोग्रामर आहेत ते सॉफ्टवेअरमध्ये आपलं जीवन, आपला वेळ देत आहेत, तर त्यांना थोडस हा दिलासा होईल की त्याची विक्री होते, म्हणजे मग इकडे वळतील लोक जरा. तर मी परत एकदा तुमचे माईकला चान्स देतो अनम्यूट करायला. बिळासकरांनी प्रश्न विचारला होता, सर सिंगल पानी तशी नाही येणार. तुम्ही जे आधी काही बघितलं असेल ना की एका पानावर सगळ्या तुमच्या गोष्टी येतात तुम्हाला पाहिजे त्या, तसं आता नाहीये. पूर्वी यायचं तसं यांच्या सॉफ्टवेअरमध्ये, पण यांनी पूर्ण UI बदललेला आहे आता आणि ते पहिल्याचं सॉफ्टवेअर होणार नाही. त्यांना मी बोललोय की पहिल्यांदा खूप अपील झालेलं आहे, तर तसं काही शक्य नाही असते मला म्हटले डॉक्टर कार्यकर. तर काही लोकांना त्या पूर्वीच्या सॉफ्टवेअरची सवय झालेली आहे, एका पानामध्ये सगळ्या गोष्टी येतात. तसं कदाचित तिथे नाही तुम्हाला दिसणार आता. आता आपण डायरेक्ट व्ह्यू आणि प्रिंट रिपोर्टवर जाऊ. तर इथे प्रिंट प्रिव्ह्यू आहे, सिलेक्ट पेज आहे. आधी आपण पेज सिलेक्ट करायचे, तर आपण केपी बेसिक इथे निवडूया. म्हणजे केपी साठी जे लागतात ते पानं इथे निवडूया. केपी बेसिक आपण घेतलं आणि इथे लँग्वेज निवडली मराठी. एक कॉल घेतोय मी. हा, नमस्कार मॅडम. हो, ते हे चालू आहे, डेमो चालू आहे सॉफ्टवेअरचा, मी तुम्हाला करतो कॉल. ओके ओके, थँक्यू. तर मराठी भाषा आपण निवडलेली आहे आणि बेस काय घेतलाय रेफरन्स कॅल्क्युलेशनचा, लग्न कुंडली घेतलेली आहे आणि आपण जनरेट रिपोर्ट करणार आहोत. त्याच्यात कोणते कोणते पानं सिलेक्ट केले ते बघा. टायटल पेज आहे, D1 कस्प, D9 आहे, हे सगळे पानं निवडले. याला जनरेट आपण केलं. हा, ही कुंडली आपण रोटेट केली होती ना, तो आपल्याला आठवण करून देतो की तुम्ही रोटेट केली ही. तर याच्यावरून आपल्याला तसं काही करता येणार नाही. आपल्याला केपी स्पेसिफिक मध्ये जाऊन, सॉरी, केपी स्पेसिफिक मध्ये, केपी सिग्निफिकेटर मध्ये मेक नॉर्मल करावं लागेल. हे आपण नॉर्मल केलं चार्ट. आता आपण प्रिंट करू शकतो. तर हे रिपोर्ट प्रिंटिंग मध्ये आलो, सिलेक्ट पेज केले आणि जनरेट रिपोर्ट वर क्लिक केलं की तो रिपोर्ट जनरेट करणार. हा असा याचा रिपोर्ट येतो सर. बिळासकर सर, तुम्ही ऐकत असाल तर बघा, कारण तुमचं माईक बंद आहे आता. तुम्ही अनम्यूट करू शकता. तर हे पहिलं पाने, याच्यावर सगळे बर्थ डिटेल्स आलेले आहेत आणि आपलं नाव आपण खाली टाकलं ते आलेलं आहे. आणि दुसऱ्या पानावर 3 कुंडल्या येतात. लग्न राशी कुंडली, त्याच्यानंतर कस्प भावचलित कुंडली आणि नवमांश कुंडली, D9 म्हणतात त्याला. आणि खाली मग त्याच्यानंतर हे आलेलं आहे, स्पष्ट ग्रह आले,
एका टेबलमध्ये, दुसऱ्या टेबलमध्ये स्पष्ट भाव आलेले आहेत आणि तिसऱ्या टेबलमध्ये भावांचे कार्यग्रह आलेले आहेत कोणते कोणते, आणि चौथ्या टेबलमध्ये ग्रहांचे कार्यभाव आलेले आहेत. मग त्याच्या पुढचं जे पान आहे त्याच्यावर विंशोत्तरी दाशा. म्हणजे केपी स्पेसिफिक आपण जर सिलेक्ट केलं तर एवढे सिलेक्टेड पेजेस आणि जे अगदी उपयुक्त पेजेस आहेत ते सगळे येतात. याच्यामध्ये जे शॉर्ट फॉर्म वापरलेले आहेत त्याचे अर्थ देणारं एक नंतरचं पेज आहे, तर ते दरवेळेस काढायची गरज नाही पडत, आपल्याला माहित होऊन जातं एकदा काढलं की. तर हे असं त्याचा रिपोर्ट येतो. सर रिपोर्टची पीडीएफ टाकू शकाल का ग्रुपवर? पाठवतो मी. तर ही त्याची पीडीएफ आहे आणि आणखीन कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आता मी माझा व्हिडिओ पण ऑन करतो, कारण मला भीती होती की माझा आवाज नाही येणार म्हणून बंद ठेवला होता. या सॉफ्टवेअरची प्राइस काय आहे? याची 9,000 प्राइस आहे आणि याच्या खालचं जे आहे ते 6,500 रुपयाला आहे. ओके सर, पीडीएफ तेवढी टाका प्लीज. पाठवतो मी, पाठवतो. सर मला अपडेट मिळेल का याचं? 6.0 सांगितलंय मी सरांना, तुम्ही त्या डोंगरचा पाठवा मला. पाठवलं सर मी मगाशीच पाठवलंय. हो, पण त्याच्यावरती सगळा पूर्ण नंबर दिसत नाही. तो रोड हे म्हणजे पूर्ण असं गोल चिटकवलाय ना त्याला, तो स्टिकरने. हरकत नाही त्यांना, कारण काय माहिती का की ते डोंगर कोणत्या कलरचं आहे तेच फक्त पाहिजे होतं. ओके, पांढरा आहे की ते मला विचारत होते की कोणत्या रंगाचं, आता ते माझ्याही लक्षात नाही. अच्छा, पांढरा येते आणि त्याची चारी बाजूने फोटो काढून पाठवते का तिथे? ते मला म्हटले की मी लिंक पाठवतो डाउनलोडिंगची. ते मला पाठवली तर मी तुम्हाला पाठवतो, किंवा मग ते डायरेक्ट तुमच्याकडे पाठवले तर काही प्रश्नच नाही मग. बर बर. आणि सर हे केपी हिट्स आहे ते कसं वापरायचं पुन्हा एकदा सांगा ना. म्हणजे आपण सबचा विचार करून मग ते ग्रह टाकायचे का त्यामध्ये? नाही, आता तुम्ही एखाद्या घटनाचा काल निर्णय ठरवता ना, की तुम्ही दशेवरूनच ठरवता तसं, बरोबर आहे? हो. आणि दुसरी एक पद्धत असते की आपण गोचर बघतो की तसं गोचर कधी येणार आहे. तर मग तुम्ही ते गोचर मॅन्युअली तुम्ही पंचांगातून किंवा कॅल्क्युलेट करून काढणार, त्याच्यापेक्षा तुम्ही ते निवडायचे. इथे तुम्हाला मी परत एकदा दाखवतो. आता आपण केपी स्पेसिफिक मध्ये गेलो आणि इथे केपी हिट्स मध्ये गेलो आपण. आता इथे काय दिलेली की ही तारीख दिलेली आहे आणि इथे प्लस आणि मायनस बटन आहे की पुढचं बघायचं तुम्हाला गोचर की मागचं बघायचं. आता एका महिन्यात घटना असेल समजा एका महिन्यात घडणारी, तर तुम्ही रवीचं भ्रमण बघू शकता. मग तो रवी तुम्हाला, आता जी प्रश्नाच्या वेळेसची स्थिती आहे समजा, ज्या राशीमध्ये नक्षत्रामध्ये तो ग्रह आहे, तर ते तुम्ही समजा आता राशी निवडली इथे की तो आता कर्केत कधी जाईल असं आपण निवडलं, आणि इथे आपण रवी तर घेतलेलाच आहे. मग त्याच्यामध्ये परत रवीमध्ये मार्स किंवा मर्क्युरी कोणताही ग्रह समजा, आता गुरु घेतला आपण इथे, तर तो कधी येणार आहे, म्हणजे त्यांची चेन कधी होणार. आपल्याला साखळी जुळवायची असते ना. हो. ती साखळी जुळवण्यासाठी आपण पुढचं बघतो. आपण याला आता टायमिंग प्लस केलंय की तो प्लसचे सगळे दाखवणार. तुम्हाला हिट्स दाखवले बघा त्याने खाली. अच्छा, ह्या तारखा खालच्या त्यांनी दाखवले. फिनिश म्हणतो तो, चेकिंग फिनिश झाली त्याची, तर हे सगळे त्यांनी खाली हिट्स दाखवलेले. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता की अशी जी घटना घडणार आहे तर त्याच्या संभाव्य तारखा ह्या आहेत, की असं होऊ शकतं या तारखेला. आता तुम्ही रवी घेतला, एका महिन्यातली घटना म्हणून तुम्ही रवी घेतला, पण नंतर दुसरा ग्रह तुम्ही ज्युपिटर घेतला, तो कशावरनं घ्यायचा? म्हणजे त्या कामासंबंधित तो ग्रह घ्यायचा की कसं करायचं? नाही, मी तुम्हाला आधी जी कन्सेप्ट सांगितली ना, की जनरली काय माहिती का, ज्यावेळेस आपल्या मनात तो प्रश्नाविषयीची तळमळ जागृत होते, त्यावेळेस जी स्थिती आहे ना, आत्ताची जी स्थिती असेल, म्हणजे तुम्ही गृहीत धरा की LSRD पण असू शकतं, किंवा महादशा अंतर्दशा पण असू शकतात, किंवा तुम्ही जो ग्रहांचा संबंध लावलेला आहे की अमुक ग्रह या ठिकाणी गेल्यावर असं होऊ शकतं, म्हणजे हे उत्तर आधी तुम्ही मॅन्युअली काढलेलंच आहे. अच्छा. तुमचं इंट्युशन असेल, अभ्यास असेल, किंवा तुमचं गणित असेल काही, की रवी ह्या राशीत किंवा नक्षत्रात गेला ना की हे त्याचं काम होऊ शकतं. तर मग तीच तुम्ही साखळी इथे चेक करताय त्या पद्धतीने. आता खाली त्यांनी ऑर कंडिशन दिलेली आहे. इथे बघा वरती लिहिलं, चेक फॉर पर्टिक्युलर प्लॅनेट्स, राशी, स्टार लॉर्ड अँड सबलॉर्ड. हा कधी येणार आहे हे तुम्ही ती साखळी जुळवली. समजा कर्केमध्ये गुरु आणि त्याचा स्टार लॉर्ड सबलॉर्ड ज्युपिटर परत असेल, अशी स्थिती कधी येणार. किंवा इथे आपण परत समजा
कर्क राशी आहे किंवा दुसरी हे घेऊ आपण ग्रह घेऊ एखादा दुसरा मंगळ आहे. तर तो मंगळ समजा तो राशी स्वामी असेल, त्याचा नक्षत्र स्वामी गुरु असेल आणि त्याचा नक्षत्र स्वामी परत त्याचा उपनक्षत्र स्वामी कदाचित रवी असेल. हे आपण काल्पनिक घेतलं आता. तर ही अशी स्थिती पुढे कधी येणार आहे, तर आपण क्लिक केलं तर ती स्थिती तो पुढची दाखवतो आपल्याला, डेट दाखवतोय. हा डेट सगळ्या काढून देतो. मग आपण तारतम्याने त्याचा विचार करायचा की कधीची तारीख, त्याला आपण अंदाज तारीख तर सांगतच नाही आपण, त्याला तो महिना अंदाजे सांगायचा. अंदाजे सांगतो आपण. हा. आणि सर रुलिंग कसे बघायचे आपण, म्हणजे रुलिंग प्लॅनेट जसं आपण आता एरवी पंचांगात आपण काढून मग जन्मशुद्धी वगैरे करतो किंवा भावशुद्धी करतो, तर ह्याच्यामध्ये रुलिंग प्लॅनेट कसे बघायचे? रुलिंग प्लॅनेट दाखवले त्यांनी, दाखवतो ते थोडस लक्षात नाही आलं माझ्या. अच्छा. कारण ते इतक्या दिवशी ते मॅन्युअली बघत होते पंचांगमध्ये. हे बघा आपण केपी स्पेसिफिक मध्ये आलो. इथे हा टॅब दिसला तुम्हाला, केपी स्पेसिफिक. हा, तर पहिलं त्याच्यामध्ये खाली 3 सब टॅब आहे. केपी सिग्निफिकेटर आहे, हे तर आपण नेहमी बघतो. मग केपी रुलिंग प्लॅनेट आहे दुसरा टॅब. अच्छा. इथे बघा तुम्हाला रुलिंग प्लॅनेट दिसतात. आता हे रुलिंग प्लॅनेट्स कधीचे आहेत? 20 तारीख आहे 20 जून 2020 आणि 12-23 आहे. आणि ते तुम्हाला दिसतंय की ते घड्याळ चालू आहे बघा, 1-1 सेकंदांनी पुढे जाते, दिसतंय? हो. हा, तर आता आपण ज्यावेळेस शो आरपी म्हणतो ना, तर तो आत्ताचे आरपी आपल्याला दाखवतो. हो, आपण आत्ताच बघतो ना म्हणजे त्यासाठी. हा, नाही तुम्हाला जर पुढचे मागचे पण बघायचे असतील तर त्याला स्टॉप करू शकता तुम्ही. इथे बटन आहे. अच्छा. याला मी स्टॉप केलं आणि आता मला समजा 25 तारखेचे बघायचे. आता 25 तारखेचे, याला शो आरपी म्हटलं की तो 25 तारखेचे दाखवेल. इथे बघा 25 जून 2020 आले आणि स्टँडर्ड टाइम. समजा आता मला व्याख्यान ठेवायचं बरं का, आणि मला पर्टिक्युलर आरपी मध्ये सुरुवात करायची. अच्छा. तर मी ते आरपी सेट केले की बरोबर तितक्या वाजता मी माझं माईक आणि व्हिडिओ ऑन करेल. म्हणजे मला तो मुहूर्त साधायचा की ह्या आरपी वर जर चालू केलं तर आपली मीटिंग किंवा आपलं व्याख्यान जास्त रंगेल, असं जर मला वाटतंय. किंवा मला गावाला जायचं, मला काही काम सुरुवात करायची, पूजा करायची, या सगळ्या गोष्टीसाठी मी असे आरपी सिलेक्ट करू शकतो. त्या आरपी वर मी स्टार्ट करेन काम. अच्छा. तर हे असं आपण आरपी वापरू शकतो. तर हे 3 इथं ऑप्शन आहेत बघा. केपी स्पेसिफिक मध्ये तुम्ही गेलात की केपी सिग्निफिकेटर हे आहे, केपी रुलिंग प्लॅनेट आहे आणि तिसरं केपी हिट्स आहे. अच्छा. हे तिन्ही तुम्ही वापरू शकता. म्हणजे पंचांग उघडायची गरज नाही आपल्याला. जर एखादा भावशुद्धी करायची तर आपण डायरेक्ट केपी रुलिंग प्लॅनेट्स वर जाऊन ते बघू शकतो. अगदी बरोबर. सर तुम्हीच एखादी प्रश्न तयार करा आणि तो सोडवून दाखवा ना याच्यामध्ये. हे बघा आता हे प्रश्नकुंडली आहे, आत्ताची वेळ आलेली इथे, आणि आपण याला कॉम्प्लीट करतोय. तर हे पहिलं पेज आलं. आता मी जसं वापरतो तसं दाखवतो बरं का, मी काही खूप डीप जात नसतो, कारण उत्तर मिळाल्यावर अजून त्याचा कीज पाडण्याचा अर्थ नसतो. तर आम्ही सरळ सरळ काय करतो माहितीये का, आपण आता सगळ्यांना समजणारी गोष्ट म्हणजे काय की लग्नाचा प्रश्न आहे, तो जनरल येतो आपल्या सगळ्यांकडे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बघितलं पहिल्याच पेजवर, मेन पेजवर, की सप्तम भावाचा उपनक्षत्र स्वामी कोण आहे. आता हा सप्तम भाव आहे बघा, इथे मीन राशी आहे आणि त्याचा शनी हा स्टार लॉर्ड नक्षत्र स्वामी आहे. उपनक्षत्र स्वामी परत शनी आहे, म्हणून आपल्याला पुढचा घ्यावा लागेल, शुक्र घ्यावा लागेल, कारण तोच रिपीट झाला. आपण इथं सब प्लॅनेट घेतलं. आता शुक्र कधी, म्हणजे तो 2-7-11चा कार्यश आहे का हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. तर आता शुक्र बघा 2चा बलवान कार्यश आहे, त्याच्या मागे त्याच्या खाली अंडरलाईन आहे. 7चा तो साधारण कार्यश आहे आणि 11चा पण बलवान कार्य झालेला आहे. म्हणजे हा प्रश्न ज्यांनी विचारला त्याचं लग्न होणार आहे हे निश्चित. आता आपण बघायच्या दशा, काल निर्णयासाठी आपण दशेवर जातो. तर ह्या दशा समजा आपण साधारणतः 3 लेवल पुरेशा असतात, 4थ्या लेवलची काही गरज नसते. तशी खूप पिन पॉइंट एखादा प्रश्न असेल तर तो आपण बघू शकतो. तर आता ह्या 23 एप्रिल पासून दशा आल्यात प्रश्नकुंडलीच्या.
तर आता सध्या मंगळाची महादशा चालू आहे बरं का. मंगळाची महादशा चालू आहे. केपी स्पेसिफिक मध्ये आपण गेलो आणि तो मार्स बघितला तर हा 4, 5 आणि 7चा कार्यशः आहे. 5 सुद्धा पूरक भाव आहे. 5 आणि 8 पूरक भाव आहेत लग्नासाठी. तर तो 5 आणि 7चा कार्यश होतो म्हणजे मंगळाच्या महादशेत त्याचं लग्न होऊ शकतं. आणि मग आता परत आपण जर दशेवर गेलो तर मंगळामध्ये मंगळाची सोडून देऊ आपण अंतर्दशा, पण ती खूप वर्ष चालेल. ठीक आहे, नाही सप्टेंबर पर्यंत ती आहे. मंगळ राहू सुरू होते. मग आपण परत बघायचं राहू आहे का, तर राहू 7चा कार्यश आहे पण 11चा नाहीये, 2चा पण नाही. म्हणजे राहू मध्ये होण्याची शक्यता नाहीये. कारण आपल्याला अजून आहे ना 2, 11 मिळाला, इथे 7 मिळाला आहे म्हणजे व्हायला हरकत नाही तसंही. पण आता राहू आहे म्हणून आपण तो वक्रीच असतो म्हणून तो पण आपण सोडून देऊयात. राहूची अंतर्दशा गेली, नंतर गुरुची सुरू होईल. गुरुची सुरू झाली 8 ऑक्टोबरला, पण ते 2021 दाखवत आहे. ठीक आहे, हरकत नाही, आपण गुरुचंही बघू केपी स्पेसिफिक मध्ये. तर गुरु सुद्धा 5चा कार्यश आहे, 8चा साधारण कार्यश आहे. ह्या पिरियड मध्ये लग्न व्हायला हरकत नाही. आता तो पिरियड कधीपर्यंत ते बघू आपण. मंगळ गुरु 8 ऑक्टोबर ते 14 सप्टेंबर आहे 22, पण त्याच्यामध्ये मग आंतरदशा येतातच आहे. तर आपण एखादी प्रत्यंतर अशी निवडू आपण की ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी कार्यश आहेत, ती आपण त्यांना दशा सांगू शकतो. आपण परत केपी स्पेसिफिक मध्ये गेलो. आता 2, 7, 11 शुक्रामध्ये आहेत, 2 आणि 11 आहेत शुक्रामध्ये. हा, पण 2, 7, 11 मिळाले तर अजून बेटर. शुक्रामध्येच परत येतोय ते 2, 11. हा, 2, 7, 11 आहे, तिन्ही आहे. 2, 7, 11 आहे. तर आपण त्याच्यामध्ये शुक्राची जर बघितली इथे, म्हणजे मंगळ गुरु आणि शुक्र आपल्याला पाहिजे. 24 मार्च 22 ते 20 मे 22 असा तो पिरियड आहे. आपण त्यांना ही तारीख सांगू शकतो साधारण की तुमचं मार्च ते नाही, मार्च मध्ये लग्न होण्याची जास्त शक्यता आहे, ते पण 2022 पर्यंत. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी स्थळ बघणं सोडून द्यायचं. त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही स्थळ बघत राहा, हे आपले संकेत आहेत, अशी शक्यता आहे. तर मग आता समजा ही मुलगी किंवा मुलगा आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना म्हणायचं तुला एखादा काही कोर्स करायचा असेल किंवा तुझं पोस्ट ग्रॅज्युएशनचं काही बाकी असेल किंवा काही शॉर्ट टर्म डिप्लोमा वगैरे करायचा असेल तर ते तू करून घे. किंवा जर त्यांचं शिक्षणाचं पुढे काही विचार नसेल तर एखादी नोकरी तू पकड. आता समजा मुलगी असेल तर तिला काय होतं माहिती का, एक समजा नोकरी मिळाली त्याच्यातून तिचे पैसे थोडे बाजूला पडतात आणि तेच लग्नाच्या वेळेस वगैरे तिला काम येतात, मनसोक्त खर्च करता येतो. तर आपण त्यांना असं सल्ला देतो की कारण नुसतं रिकामा बसण्यात काही अर्थ नसतो किंवा आता लग्न होणार आहे मग कशाला काय करायचं. असं करण्यापेक्षा तुला काही छंद जोपासायचे असतील किंवा तुला नोकरी करायची असेल किंवा शिकायचं असेल तर ते तू शिक, असं आपण त्याला सल्ला द्यायचा. कारण 2022 पर्यंत त्यांना टाइमपास करायचा. नोकरी केली तर पैसे मिळतील, छंद जोपासले तर आनंद मिळेल आणि किंवा त्यांनी शिकलं तर ते अपग्रेड होतील आणि त्यांना जे पुढच्या जॉब किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे ते अजून चांगल्या मिळू शकतात. म्हणून त्यांना अपग्रेड व्हायला सांगू शकतो आपण किंवा त्या वेळेचा चांगला उपयोग करून घ्या असं आपण सांगू शकतो. जसं आपण आता ह्या लॉकडाऊनचा चांगला उपयोग करून घेतो की आपल्या शास्त्रामधलं आपण सॉफ्टवेअर बघतोय, त्याच्यामधले व्याख्यान आपण ऐकतोय, तर असं आपण त्या आपल्याकडे येणाऱ्या जातकाला सुचायचं. तर हा आपण असा प्रश्न बघितला. सर माझा आवाज येतो? हो येतोय मॅडम, बोला ना. हा, हे दोन्ही सॉफ्टवेअर मध्ये काय फरक आहे? दोन्ही सॉफ्टवेअर मध्ये ना पारंपरिक यांनी जास्त वाढवलेलं आहे याच्यात. म्हणजे आता मी तुम्हाला ज्यात दाखवलं ना की वेगवेगळ्या प्रकारच्या दशा याच्यात आहेत. विंशोत्तरी पण आहे, अष्टोत्तरी आहे, योगिनी आहे. फक्त केपीस पाहिजे तर मग आपण हे आधीच घेऊ शकतो ना? म्हणजे हो, तुम्ही ते 6,500 सॉफ्टवेअरच घ्या. आता होत काय माहितीये का, मला दाखवायचं असतं लोकांना सॉफ्टवेअर, तर मी छोटं घेऊन उपयोग नाही, म्हणून मला नेहमी ते हायर लेवलचं सॉफ्टवेअर घ्यावं. कारण ज्यावेळेस माझ्याकडे लहान सॉफ्टवेअर असतं ना त्यावेळेस नेमके लोक विचारतात आम्हाला पुढचं दाखवा. मला पाहिजे केव्हा देताय, मला कसं देताय? मी पाठवू शकतो ना. तुम्ही पैठणला आहात आणि मी इकडे आमच्या शेतावर आहे, गावाकडे. शेतावर म्हणजे कुठे आहे तुमचं गाव? आहे कन्नडकडे, हातनूर. तिथं तर नाही कोणी येऊ शकणार मॅडम, पण औरंगाबादला तुम्ही जर आल्या तर कुरिअर किंवा पोस्टाने मी तुम्हाला तिकडेही पाठवू शकतो, तिथं जर येत असेल पोस्ट नंतर. नाही, मी औरंगाबादला येईन 1 तारखेच्या आसपास. हो येतो ना मी 1 तारखेच्या आसपास, कदाचित मी पण येईल तिकडे.
मग चालेल, मग तुम्हीच हा. येऊन मला म्हणजे नीट समजावून हो द्या. चालेल. आणि कमी मी येईल नसतो ना तरी पण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला अतुलजी येतील, किंवा सॉफ्टवेअर घरी आलं ना तुमच्या, तर आपण हा असं ऑनलाईन कनेक्ट होऊ शकतो फक्त दोघं जण, ओके. आणि तुमचा कॉम्प्युटर मी इथून हँडल करू शकतो. कारण आणि मी पहिलं वापरतच होते ना, ते माझं ते करप्ट झाल्यामुळे म्हणजे हो बरोबर. वापराय नाही, नवीन सॉफ्टवेअर आलं ना ते थोडंसं समजून घेणं हा आवश्यक आहे. तेच जरा तेच ती मदत प्रॉब्लेम आहे. आपण करतोच मॅडम, काही प्रश्नच नाही. म्हणजे ओके दूर चालेल दूरपर्यंत आपण देतो, तर तुम्ही तर अगदी घराजवळ राहता, मला काही प्रश्न नाही. चालेल मग. कारण माझं खूपच अडलंय ते केपी हो बरोबर. नसल्यामुळे. ते एकदा सवय झाली ना की ते त्याच्याशिवाय हो करमत नाही आपल्याला, भले काम नाही, नसलं कारण तरी ते चालू पाहिजे ते- आपण. नाही केपी शिवाय आपण अगदी अॅक्युरेट टायमिंग नाही देऊ शकत नाही कोणाला देऊ शकत. बरोबर. पारंपरिकने. हो फार प्रॉब्लेम होतो. आणि हे येतच म्हणजे खूप वेळा अनुभव आलाय की केपीने सांगितलं की त्या गोष्टी होतातच येतं म्हणजे. येतं अगदी बरोबर आहे. येतं अगदी परफेक्ट. थँक्यू आता सर. माझा असा अनुभव आहे, ज्या लोकांचं गणित पक्क आहे किंवा जे इंजिनिअरिंग म्हणजे मेंटॅलिटीचे आहे, त्यांची जी मानसिकता आहे, ती मानसिक बैठक त्यांची इंजिनिअरिंग साईडची असते ना, ते लोक केपी मध्ये त्यांना खूप गती असते. आता नाही माझं गणितात फार गती नाही बरं का, मी कबूल करतो इथे सगळ्यांसमोर. गणित मी परीक्षेपुरतं केलं, दीक्षित सरांची कृपा आहे, त्यांनी खूप व्यवस्थित शिकवलं, सांगवीकर मॅडम, की मी माझं त्याच्यात पण पडलो, तेच आहे सर. माझं पास पण झालो मी तेच आहे. त्याच्यात. पण मला फार धाक होता की मी गणितात जातो की काय. आणि चांगले चांगले लोक गेले गणितात त्यावेळेस, ज्योतिषशास्त्रीला. हा नाही हे दीक्षित सरांनी छान शिकवलं होतं. हो तुम्हाला आणि सांगीकर मॅडम होत्या ना? त्यांचे हो सांगवीकर मॅडम, आणि नंतर दीक्षित सर पण होते, हम्म. कारण त्या नंतर काही येऊ शकल्या नाही त्या बहुतेक. हो आमच्या वेळेस दीक्षित सरच होते आणि हो. मला तर काहीच येत नव्हतं मॅथ, पण सरांनी केलं हो व्यवस्थित. सरांनी खरंच अगदी सरांचे. आणि मी तर म्हणजे असं पण म्हणायला मला अतिशयोक्ती नाही वाटणार की जर सॉफ्टवेअर हा प्रकार नसता तर मी ज्योतिषाकडे पण वळलो नसतो कदाचित. सॉफ्टवेअर आहे म्हणून मी इकडे आलोय ते. नाही बरं चालेल चालेल. मी आले की करते कॉल सर तुम्हाला. हो ओके. अगदी. आणि आता तुम्हाला काही प्रश्न असतील कोणाला तर विचारा. 25 लोक अजूनही आहेत. कोणाला काही एक पानी पत्रिका येत नाही. बिळासकर सरांनी जे विचारलं ना, एका पानावर तुम्हाला सगळं मिळणार नाही या सॉफ्टवेअर मध्ये. तुम्हाला आता 2 किंवा 3 पानं तरी किमान काढावेच लागतात. किंवा तुम्ही स्क्रीनवर बघून उत्तर द्या, त्याला काय सांगायचं असेल ते. त्याला ही पत्रिका तर क्लायंटला देऊन काहीच उपयोग नसतो, कारण त्याच्या सगळ्या गोष्टी टेक्निकल आहेत. आणि ती जर प्रश्न कुंडली असेल ना, तर नंतर आपल्यालाही त्याचा काही उपयोग नसतो, कारण ते प्रश्न संपला की ती कुंडली संपते. फक्त लग्न कुंडली असेल आणि त्याच्यावरून तुम्ही काही प्रश्न सोडवला तर कदाचित तो पुढे रेफरन्स म्हणून वापरला. एरवी त्या याचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे याच्यातून प्रिंट काढून त्याला हे करायचंय, म्हणजे सांभाळून ठेवायची, असा काही प्रकार मला वाटत नाही याच्यातून करावा लागत असं. तर आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आपण इथे आलात, शांततेने सॉफ्टवेअर समजून घेतलं. मी पीडीएफ टाकतो. हॅलो पावलीजी. बोला सर, बोला. हॅलो. हा देऊ साहेब, बोला. हा ते इंगळे सर जसं एक पान काढतात तसं पान निघू शकतं का? आता तुम्ही परत असा प्रश्न विचारला ना. म्हणजे राशी कुंडली, लग्न कुंडली, नवमाश कुंडली, मध्यंतर ते दशा आणि त्याचं परत ते नाही, ते पाराशर मधून काढतात सर. ते जे एक पान काढतात मग ना, ते पराशरचं. हा 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 ते पाराशर मधलं पान आहे. अच्छा अच्छा. ते त्याच्यात निघू शकतात सध्या? पाराशर लाईट वेगळं हॅलो. सॉफ्टवेअर आहे, हे वेगळं सॉफ्टवेअर आहे. अच्छा अच्छा. हा, तर पाराशरच्या सॉफ्टवेअरची किंमत काय आहे? त्याची किंमत आहे ना, त्याच्यामध्ये प्रोफेशनल व्हर्जन जर तुम्हाला घ्यायचं तर 2 ऑप्शन आहेत. 7.0 आहे, त्याची किंमत 23,600 रुपये. आणि बर. दुसरं जे 9.0 लॉन्च झालेलं आहे, तर त्याची हा. किंमत 25,960 आहे. अच्छा अच्छा. हा, आणि ते त्याच्यामध्ये इंग्लिश मग सर वापरतात ते? इंग्लिश सर वापरतात ना, तर ते जुनं सॉफ्टवेअर आहे, 6.0 येते, ते हा. तुम्हाला मिळणार नाही आता. नाही का? ते बंद झालं सॉफ्टवेअर. मला ते पानापुरतं पाहिजे होतं. हो ना, मग तुम्हाला आता तेच सॉफ्टवेअर घ्यायचं तर त्याची किंमत 23,600 रुपये आहे. त्याच्यात पूर्वी हिंदी इंग्रजीच होता, आता तुम्हाला मराठी इंग्रजी सुद्धा मिळेल 23,600. अच्छा अच्छा. पावले सर, बोला ना.
ते विवाह सूत्राचं थोडंसं दाखवा ना डेमो, मला तो काल वापरता नाही आला. बरं बरं. ह्याचे सगळ्यांचे प्रश्न संपलेत का? मी हे बंद करतो मग सॉफ्टवेअर आणि विवाह सूत्रम ओपन करतो मी. बरं, आता हे विवाह सूत्रम सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे आपण. हो हो. ते ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू वर जायचंय. सर हे मराठी कसं करायचं, याला मराठीमध्ये कसं करायचं? माझ्याकडे इंग्लिश ओपन झालंय ते. नाही मराठी नाहीच आहे याच्यात. इथे हिंदी आणि इंग्रजी आहे. तर बरं, हिंदी ऑप्शन कसं मध्ये जर करायचं? तुम्ही गेलं, ऑप्शन मध्ये जर तुम्ही गेलात तर इथे काही ऑप्शन दिसतील तुम्हाला. इथे चार्ट स्टाईल आहे, त्याला नॉर्थ ठेवायचं. नॉर्थच आहे तिथे, तुम्हाला ओके. पाहिजे तर चेंज करू शकता. हिंदी आणि इंग्रजी 2 भाषा आहेत, तुम्ही हिंदी निवडा. आणि बाकी कुठं काही जायची गरज नाही. ओके. तर तेवढंच करायचंय. हे झालं आणि याला सेव्ह सेटिंग करायचं, म्हणजे ते सेव्ह होतील सेटिंग. ओके. हा. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर मग तुम्हाला न्यू वर क्लिक करून जन्मतारीख आणि वेळ स्थळ टाकायचं. समजा आता आपण इथे टेस्ट टाकू. ओके. टेस्ट आपण मेल घेऊ आणि समजा आपण एक अंदाजित काल्पनिक तारीख टाकू आपण. 30 जूनच टाकू आपण आणि हे 1970 अशी तारीख आली आहे. आणि वेळ जी आहे तीच राहू देऊ. दिल्लीला जन्म झाला असं गृहीत धरा. तर याला काय करायचं, सबमिट बटन आहे ना, तर इथं सबमिट करायचं. सबमिट झाल्यावर आहे ना, त्याची कुंडली फक्त इथं समोर रिफ्लेक्ट होते तुम्हाला. म्हणजे त्यावेळेस लग्न कोणतं होतं, स्पष्ट ग्रह दिलेले. तुम्हाला कन्फर्मेशन साठी आहे की त्या व्यक्तीला जर लक्षात असेल माझं कन्या लग्न आहे, तर तो सांगेल की माझं कन्या लग्न, ते तुम्ही कन्फर्म करा. आता इथे खाली अजून एक बॉक्स दिलेला आहे, डेट ऑफ मॅरेज. त्याचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही हे टाकू शकता, नसतं त्याची काही गरज नाहीये. पण लग्न झालेल्या लोकांचं आपण टाकून बघू शकतो. आणि पुढे सबमिट केल्यानंतर आहे ना, तुम्हाला ही कुंडली जर सेव्ह करायची इच्छा असेल तर तुम्ही सेव्ह बटन दाबायचं. अच्छा. सेव्ह बटन दाबताना तुम्हाला ग्रुप निवडायला चान्स आहे की पर्सनल, एक्झाम्पल्स, फ्रेंड्स वगैरे असं सगळं आहे. तर तुम्ही फॅमिली, कस्टमर, अदर्स, तुम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये याला सेव्ह करू शकता. आता ही कुंडली आपण टेस्ट म्हणून टाकलेली, मी काही सेव्ह करत नाही. ओके. आणि आता पुढे कंटिन्यू नावाचं बटन आहे, त्याच्यावर आपण जर प्रेस केलं त्या बटनला तर तुमच्या समोर आणखीन एक स्क्रीन येईल. हे बघा, हा स्क्रीन आला का तुमच्याकडे समोर दिसतोय का? माझ्या लॅपटॉपला आलाय, या स्क्रीनवर दिसत नाहीये. मला नाही कळलं. लॅपटॉपला आलाय म्हणजे मी पण एकदा ओपन केलंय ना, सॉफ्टवेअर उघडलंय. हा ओके. आणि इकडे तुमच्या ह्याच्यामध्ये अजून ते आलं नाहीये. पण प्रोसेस दिसते का होती म्हणून, का आधीचा स्क्रीन दिसतो? आधीच जुना स्क्रीन आहे. बरं बरं, ठीक आहे. मी त्याला परत रिझ्यूम करावं लागेल, तो चेंज झाल्यामुळे दाखवत नाही. आता परत त्याला शेअर करतो मी सेपरेटली. ओके. आपण ते बटन दाबल्यानंतर जो स्क्रीन येतो तो आता मी दाखवलेला इथे दिसतो. आता मॅडम प्रोसेस दिसतंय. आता हा जो स्क्रीन आहे ना, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं डाव्या बाजूला 3-4 तुम्हाला ऑप्शन दिसतात. नो युअर डेट ऑफ मॅरेज फॉर अनमॅरिड पीपल्स. नंतर खाली SPS सूर्य सिद्धांत आहे, त्याच्या खाली हॉरोस्कोप जन्मकुंडली आहे आणि त्याच्या खाली प्रिंट डेट ऑफ मॅरेज रिपोर्ट आहे. 4 ऑप्शन. उजव्या बाजूला तुम्ही बघा, उजव्या बाजूला डेट ऑफ मॅरेज फॉर मॅरिड पीपल, ज्यांचं लग्न झालंय अशांचं आपल्याला बघायचं असतं. तर त्याच्या खाली आहे मॅरेज इन ऑड इयर्स, म्हणजे साधारण आपण जे समजतो की लग्न उलटून गेल्यावरचं, म्हणजे 30च्या नंतर जर लग्न त्याचं वय उलटून गेलं असं आपण म्हणतो. 30 झालं वय, साधारण तो लेट झाला असं आपण गृहीत धरतो. ते प्रत्येक समाजानुसार भिन्न भिन्न आहे. ब्राह्मण समाजात काही असं वाटत नाही, 30-35 करतात लोक. पण इतर जे मराठा समाज वगैरे त्यांना खूप, ते 30 म्हणजे फार अति झालं. त्यांचे खूप ऑप्शन कमी होतात नंतर, कारण चांगल्या चांगल्या मुलांचे लग्न होऊन गेलेले असतात आणि त्यांच्या वाट्याला मग काहीतरी भलतंच म्हणजे कॉम्प्रोमाइज करायची वेळ येते. तर आपण जनरल इथे धरलं की 30 नंतर म्हणजे ऑड इयर्स मॅरेज असं गृहीत धरलं आपण. तर हे सगळे ऑप्शन इथे दिलेले. तर आता माझा जास्त विश्वास ह्या पद्धतीवर आहे, SPS सूर्य सिद्धांत, याच्यात मला रिझल्ट आलेले. ओके. तर मी तर असं करतो, डायरेक्ट त्याच्यावरच क्लिक करत असतो. आता इथे तो डायरेक्ट आपल्याला काय विचारतो इथे, की आपण जी टाकलेली तारीख आहे ती इथे दाखवतो तो,
30 जून 1970 टाकलेली आहे. आणि खाली सिलेक्ट द राईट पिरियड, म्हणजे 24च्या आधी लग्न झालेलं आहे की 24च्या नंतर झालेलं आहे. आता 70ची जन्मतारीख आहे आणि जर लग्न झालं नाही तर आपल्याला इथे आपल्याला समजतं की हे आपल्याला 24च्या नंतरच क्लिक करायचं. हे आपण क्लिक केलं तर आता इथे बघा तारखा ह्या पण निघून गेलेल्या आहेत. त्यांनी जे दाखवलं ते 98, 95, 2002 ह्या गेलेल्या आहेत तारखा. त्याच्यामुळे आपल्याला याचा काही एक उपयोग याचा होत नाहीये. आणि आता परत आपण मागे येतोय आणि हा जो ऑड पिरियड आहे ना हा पण निवडायचा 30च्या नंतरचा, कारण 30 वर्ष उलटून गेले. त्याच्यामध्ये परत 3 पर्याय दिलेले आहेत की 30 ते 36 आहे की 36 ते 42 आहे किंवा 42च्या पुढचा आहे. तर आपण 30 ते 36 आधी बघून घेऊ. 36 पण झालेलं आहे तसं. मग त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता की बाबा या तारखेत लग्न झालं का, 2004 नाही झालं, किंवा त्यावेळेस काही घटना घडली का, नाही घडली. मग इथे पुढे आणखीन ऑप्शन दिलेले आहेत बरं का, की भावाची जन्मतारीख, आईची जन्मतारीख, वडिलांची जन्मतारीख. पण त्याच्यामध्ये काही तेवढं दम आहे असं मला वाटत नाही. ते सगळं तेवढं करत बसायचं आणि त्याच्यात काय फार फरक होत नाही. 2-4 दिवसाचा 8 दिवसाचा फरक दाखवतो. मग 36 ते 42 आपण बघूयात. 36 ते 42 मध्ये तो 2010 त्यांनी दाखवली, ती पण तारीख निघून गेली. खाली इथे एक बटन आहे बघा, क्लिक हिअर फॉर एक्सेप्शनल केसेस. त्याच्यात त्यांनी काही थेरी वगैरे दाखवलेली ती तुम्ही वाचून काय त्याच्यात बघू शकता. याच्यात कंटिन्यू केलं की मग पुढे परत तो त्याच गोष्टी विचारतो की काही घटनाक्रम वगैरे आहेत का. तर मी तरी हे पुढचं बघत नाही, तुम्ही प्रयोग करू शकता. आता त्यांनी 42च्या पुढचं जर म्हटलं तर 2016 पण दाखवलेली तारीख, ती पण गेली आता. हा ती पण गेलेली आहे. त्याच्यामुळे ती पण बघण्यात अर्थ नाही. आपण तारीखच टाकताना 70 नव्हती टाकायला पाहिजे, बरोबर. पण हे अशा पद्धतीने बघायचं. तुम्हाला हे लक्षात आलं की त्याची पद्धत काय बघायची. अच्छा. आणि खाली मग सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामध्ये काही रिडिंग मटेरियल आहे ते तुम्ही वाचू शकता. असं नेक्स्ट करून हे ऍक्च्युली पूर्वी पुस्तक द्यायचे ते सॉफ्टवेअरच्या सोबत. तर त्याच्यामध्ये सगळं वाचून हे होतं, कळत होतं. पण इथं त्यांनी आता सॉफ्टवेअर मध्येच माहिती टाकून दिलेली आहे. तर त्यांनी ते जो रिसर्च आहे ना त्याच्यातल्या काही गोष्टी याच्यात मेन्शन केलेल्या आहेत, ते तुम्ही निवांत वाचू शकता. आणि आता एखाद्याच आपल्याला लग्नाची डेट काढायची, समजा लग्न झालेलं नाही आता आपण लग्नासाठी डेट काढतो, तर मग ते डेट ऑफ मॅरेज फॉर मॅरिड नाही, ते कुठलं आहे मग? अनमॅरिड पीपल. हा, ते कुठं काढायचं? नाही, इथून आपण बघू शकतो. अच्छा. आता हे बघा, ऍज पर कॉम्प्युटर सेटिंग टुडे इज 28 जून 2020. मग युअर प्रेझेंट एज ऍज पर अवेलेबल डेटा इज 49 year 11 month 20 days. सॉरी, देर इज नो प्रोव्हिजन टू सूत्र इन आवर टेक्स्ट. त्यांच्याकडे ती हेच नाही, आपल्याला तारीख बदलायला लागेल. अच्छा. की त्याचं समजा आपण आता 90 वगैरे टाकलं असतं तर कदाचित आलं असतं, बरोबर. आपण सगळं करू, चेंज करू आपण. 1990 माझ्याकडे एक 70ची आली होती ना, लक्षात होती माझ्या, तीच टाकली. आपण 1990 घेतलंय. आता याला कंटिन्यू करू. हा, आता तुम्हाला 90 तारीख इथे दिसते. अनमॅरिड पीपल वर मी क्लिक केलं, कंटिन्यू केलं, 2024 दाखवत होतो इथे. अच्छा. तर त्यांचं म्हणणं काय माहितीये का, की तुम्ही दिसतोय ना हा स्क्रीन तुम्हाला? हो, दिसतोय. त्यांचं म्हणणं काय माहितीये का, जन्म तारीख आणि जन्मवेळ जेवढी करेक्ट असेल तेवढं तुमचं उत्तर करेक्ट येतं. आणि मग त्या थेरी जी तुम्हाला आता मी दाखवली ना त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तुमचा जर 4 मिनिटांनी टाइम चुकला तर किती फरक पडतो वगैरे, असं सगळं त्यांनी गणित काढून दाखवले. तुमचे तारीख थोडी पुढे किंवा मागे जाऊ शकते. म्हणून त्यांनी काय केलंय की ±6 मंथ टाकून ते दिलेलंच आहे. म्हणजे आपली तेवढी मानसिक तयारी होती की ही तारीख 6 महिने मागे किंवा पुढे असू शकते. आणि आपण त्या दिवशी खूप कुंडल्या चेक केल्या की येतात बरोबर. हो, छान आल्यानंतर मला ते काल लक्षात नाही आलं कसं करायचं. नाही, होतं ना ते. तुम्ही ज्यावेळेस वापरता ना काही गोष्ट पहिल्यांदा, त्यावेळेस ते थोडंसं समजून घेणं गरजेचं असतं. म्हणजे याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की ते अनमॅरिड लोकांसाठी ते वरचं 1 नंबरचं वापरायचं
आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी SPS सूर्य सिद्धांत वापरायचा. नाही, तुम्ही आधी सगळ्यात SPS सूर्य सिद्धांतच वापरा, बरं. मॅरिड असो का अनमॅरिड असो. बरं. आता आपण एकाची इथं घेऊ, एक सॅम्पल घेऊ. कोणीतरी सांगा बरं, जन्मतारीख सांगा. एक न्यू कुंडली टाकतो मी. नाव सांगा आधी. आहेत का? किती लोक आहेत? 25 लोक आहेत अजून. मी सांगू का? माझी सांगू का सर? आता माझी सांगू? एक घेतो आधी. थांबा, देऊळकर साहेब बोला. हा, माझी 16 सप्टेंबर 1958. तुमचं त्या दिवशी नव्हतं बघितलं का आपण? कधी? नाही, माझं लग्न झालेलं आहे ना. आता लग्न झालेलं बघायचं ना, का फ्रेश पाहिजे? नाही, झालेलंच बघायचं. पण हा. त्या दिवशी डेमो मध्ये आपण तुमची घेतली होती की नव्हती असं म्हणून. काय आता मला नाही आठवत बाबा. तुम्हाला पाहिजे म्हणून मी द्यायला आलो मग. 1958. हा, आणि जन्म वेळ? जन्म संध्याकाळी 7:15 म्हणजे 12/7/1915. आणि जन्मगाव? हैदराबाद. आंध्र प्रदेश. आता आपण इथे सबमिट करूयात. बरोबर आहे का तुमचं? मीन लग्न आहे का? हो, मीन लग्न बरोबर आहे. पत्रिका बरोबर आहे. हा, तूळ राशी करेक्ट आहे. कंटिन्यू. तूळ राशी बरोबर आहे. आपण क्लिक केलं. बरोबर आहे. आता हा जो स्क्रीन आहे हा दिसतोय का सगळ्यांना? हो, वरती दिसतोय. नाव आलेलं दिसतोय, आहे. दिसतोय. आपण आता मला जे हे वाटतं ते SPS सूर्य सिद्धांत घेऊ आपण. तुमचं 24 नंतर झालं की आधी झालं लग्न? फक्त सांगा मला. 24 नंतर. बर, एक मिनिट, आपल्याला परत तिथे जावं लागेल, सबमिट करावं लागेल. कधी कधी तो आहे ना मागचीच तारीख घेतो बरं का, आपण आधीच्या कुंडलीची टाकतो. हरकत नाही, बरोबर आहे, साहजिक आहे. हा, तर आता बघा इथे तुमची तारीख आलेली आहे वरती, जन्मतारीख. 24च्या नंतर झालं? नंतर झालं. 88 आणि 85 दाखवते. कधी झालं लग्न? हा, बरोबर आहे. पिरियड बरोबर आहे. 86 लग्न झालं माझं. आणि महिना? मे 86ला. बरं बरं. आणि ते 24व्या वर्षी योग आला होता, पण ते आम्ही नाही केलं. अच्छा, बघा म्हणजे मॅच टॉपिकवर बरोबर आहे. हो, मी ह्या माणसाला स्वतः भेटलोय बरं का, पवनचंद्र म्हणून. तर ते त्यांच्या समोर उभं राहिलं ना आपण, की ते हातावरच गणित करून सांगतात. मी त्यांना 3-4 तारखा दिल्या दनादन. म्हटलं आता बघूच या माणसाला काय येतं. तर माझ्या घरातल्या लक्षातच होते ना, नातेवाईकांचे, की याचं लग्न या तारखेला झालं वगैरे. आणि जन्मतारीखही साधारण लक्षात होते, आपण वाढदिवस वगैरे लक्षात. तर ते सांगितलेलं सगळ्या तारखांचं त्यांनी बोटावर कॅल्क्युलेट करून त्या माणसाने सांगून दिलं मला. आणि अगदी व्यवस्थित आलं ते, एखादा महिना मागे पुढे. अभ्यास आहे त्यांचा, ते पण क्लासेस आणि कार्यशाळा घेतात बरं का पवनचंद्र. माझी तारीख सांगू का? सांगा सर. 4/8/1960. दोन 25. अहमदनगर. 2:25 दुपारी का? नाही, पहाटे. 1960 आणि पहाटे 2:25 म्हणजे 3च्या रात्री जन्म झाला का? नाही. हा, 3च्या रात्री झाला. बरोबर आहे. 2:25 ना? हो, 2 आणि बरोबर ऍक्युरेसी पाहिजे असेल तर 2:24 आहे. हा, ऍक्युरेसी असेल ना तर त्यांचं असं म्हणणं आहे की. आणि गाव कोणतं आहे, जन्मगाव? अहमदनगर. तिथे आपण 24 करू याला. हा, आणि अहमदनगर. आणि अजून एक कोणत्या मॅडमनी विचारलं होतं, त्यांची एक फक्त डेट घेतो बरं का आता मी, बाकी नाही घेणार. हा, चालेल. तुमचं वृषभ लग्न आहे का सर? हो, बरोबर आहे. धनुराज. वाटतं चेहऱ्यावरून ते.
आणि सेव्ह करतो मी तुमची कुंडली आणि कंटिन्यू करतो याला. होय होय. च्या पुढे झालं असेल तुमचं लग्न? होय होय 28व्या वर्षी झालं. नाही, हे देऊळकर सरांचे नाही, हे देऊळकर सरांचे डिटेल येत आहेत. परत एकदा आपल्याला सबमिट करायला पाहिजे. फ्रेश करा, फ्रेश. नाही, एकदम स्टॉप करतो आणि रन करतो. आफ्टर 24 करून बघा. हॅलो. हा, एकच मिनिट. हा, त्याला मी परत चालू केलं सॉफ्टवेअरला. कधी कधी काय होतं, तो मागचा डेटा घेतो ना, त्यावेळेस आपल्याला असं रिस्टार्ट करावं लागतं त्याला, नाहीतर मग ते बरोबर आहे. बरोबर. आपलं लक्ष नसेल तर ते उत्तर वेगळंच येतं मग. तर आता मॅडम तुम्ही सॉफ्टवेअर वापरताय, तुम्ही पण बघून घ्या की त्याला कुठे नेमकं चेक करायला पाहिजे. तुम्हाला स्क्रीन दिसतोय ना? हो दिसतोय. स्क्रीन आता येईल आता, म्हणजे आता नव्हतं. तुमचा चेहरा येतो, तुमचं स्क्रीन आहे आता. बरोबर. आता दिसतोय? नाही अजून. दिसेल दिसेल आता. हा, दिसतोय. आता मी यांची कुंडली घेतलेली आहे. SPS सूर्य सिद्धांतावर गेलो. इथे बघा मॅडम, आपकी जन्मतिथी लिहिलेली आहे ना, इथे लक्ष ठेवायचं बरं का. इथे एखाद्या वेळेस तो कधी कधी आपण जर कंटिन्यू काम करतो ना, मागची तारीखच तो तिथे तशीच राहते अडकून. अच्छा. तर ही बघायची खालचं बटन दाबण्याच्या आधी. तुमचं 89 आणि 86 दोन तारखा दाखवल्याच जोशी साहेब. 88 आहे. 88 आहे. आणि महिना कोणता आहे? फेब्रुवारी. अच्छा, म्हणजे तुमचं जवळपास 1 वर्षाचा फरक पडला इथे. त्यांनी प्लस मायनस महिना फेब्रुवारी मार्च म्हणजे बरोबर आहे. हा, महिना बरोबर आहे. पण हे त्यांचं मागे झालेलं लग्न, म्हणजे 1 वर्षाचा फरक पडला. यांनी जे सांगितलं 6 महिने, त्याच्याऐवजी 1 वर्षाचा फरक पडला. माझ्या एखाद्याला काय विचारायचा प्रश्न माहिती का असं, हॅलो, की जर जन्मतारीख दिली तर त्याच्यानुसार माझी जन्मतारीख वेळ जर आपण दुरुस्त करू शकतो का याच्यावरून आता ना? हो हो, त्यांचं आहे ना आणखीन एक सॉफ्टवेअर आहे बरं का, समय सूत्रम नावाचं. बरोबर आहे. ते समय सूत्रम सॉफ्टवेअर जर घेतलं तर त्याच्यामध्ये आपली जन्म वेळ तो करेक्ट करतो, असा त्यांचा क्लेम आहे बरं का. बरोबर आहे. त्याच्या डिटेल मध्ये जात नाही एवढं, पण त्यांचा असा क्लेम आहे की समय सूत्रम सुद्धा वापरा, त्याच्यामध्ये जन्मवेळ करेक्ट करा, आणि ती करेक्ट झालेली जन्मवेळ जर ह्याच्यात टाकली तर तुमच्या लग्नाची तारीख करेक्ट येते. बरं, मी तुम्हाला ते करेक्ट वेळ सांगू का तुम्हाला? आता इथं 2:24 याच्यानुसार सांगितलं, म्हणजे माझ्या आईने सांगितलं त्यानुसार बरं का. पण त्या सूत्रानुसार 2:20:32 असं येते. हॅलो, बघूया आपण काय फरक पडतो ते. हा, 2:20 वाजून 20 मिनिट आणि 32 सेकंद. 32 सेकंद. हा, बरं, आपण यांनी पण चेक करूया. नाही, हे एकदा परत रिफ्रेश करावं लागेल. तर आपण तुमचं हे वरच्या पद्धतीने एकदा बघू. नाही, हॅलो, काय तारीख आली? नाही, त्यांनी मागचं रिफ्रेश नाही केलं अजून. बरोबर. तर आपण तुमचं मॅरिड पीपल मध्ये बघू.
म्हणजे दुसरा जो ऑप्शन आहे तो चेक करू आपण. त्यांनी 88 दाखवलं बघा इथे 14 फेब्रुवारी. अभिनंदन. एकदम बरोबर आले, जवळजवळ त्याच्या जवळपास. दिसतंय ना तुम्हाला समोर? होय होय. 14 फेब्रुवारी 88 म्हणजे बघा ना, आता त्यांनी प्लस मायनस 6 महिने दिले पण त्यांचं करेक्ट आलंय, अगदी 2 महिन्यावर आलंय. तर माझा चेक करा बरं एकदा. तुम्हीच म्हटलं होतं का आधी? तुमच्याकडे हो, आता मीच सॉफ्टवेअर म्हणते. मॅडम काय? हो, मी माझ्याकडे टाकलंय पण मला 2 वर्षाचा फरक दाखवतोय सर. बरं ठीक आहे, एकदा बघूया. तुमची टाकली होती का त्या दिवशी कुंडली? नाही नाही नाही, आपण भाग्यश्रीची टाकली होती. बरं. जन्मतारीख सांगा. 7/11/67. 7 हा नोव्हेंबर. हो. तुम्हाला 91 दाखवते, 22 सप्टेंबर 91 दाखवते माझी. बर. आणि जन्मवेळ काय तुमची? पहाटे 3 वाजता. एक्झॅक्ट 3? हो. आणि मग म्हणजे 6च्या रात्री तुमचा जन्म आहे, म्हणजे 7च्या पहाटे जन्म झाला. हो. जन्म गाव काय? अहमदनगर. ड्रॉइंग कोण करतं काय माहिती सर, मला कळत नाही. त्या काल डॉक्टरांच्या याच्यावर पण करत होतं, परवा त्या मॅडम लेक्चर देत होते त्यावेळेस पण कोणतरी ड्रॉइंग करतं याची. गाव काय म्हटलं आपण? अहमदनगर. बरोबर आहे का? सिंह लग्न आहे तुमचं? हो हो बरोबर आहे. पत्रिकेला सेव्ह अटेम्प्ट दाबावा लागतो का? तुम्हाला ऑप्शनल आहे ना ते, तुम्हाला नसेल करायची सेव्ह तर नाही करायची. नाही म्हणजे ते सेव्ह केल्याशिवाय पुढे दाखवत नाही का असं विचारायचं? नाही तसं काही नाही, आपण सबमिट केलं ना त्यावेळेस तो जाऊ शकतो पुढे. बर बर बर. आता आपण याला मॅरिड पीपलच्या ऑप्शन मध्ये जाऊ. तुमचं 24च्या आधी झालं की नंतर झालं मॅडम लग्न? आधी आधी. 91 दाखवतोय. हो ना. तुमचं कधी झालं? माझं 85 ला झालंय. अरे बापरे, बरंच फरक दाखवलं. हो तेच मी काल चेक केलं, सकाळी पण केलं, मग म्हटलं माझ्याकडनं काय. बरं का, पण कधी कधी मलाही असा अनुभव आलेला आहे की काही केसेस मध्ये तो नाही अगदी करेक्ट दाखवत. पण मग तुमची काही जन्मवेळ किंवा हे मागे पुढे तर नाही ना? नाही नाही बरोबर आहे. बर. आता त्यांनी याच्यासाठी आहे ना आणखीन एक याच्यात ऑप्शन दिलेलं आहे. त्यांनी बराच विचार केलेला आहे बरं का याच्यात. आता हे तर आहे आईची वडिलांची तारीख वगैरे ते टाकू शकता तुम्ही. आई भावंडांची काही तारीख टाकून करू शकता. पण अजून एक त्यांनी दिलेलं त्याच्यात. तुम्ही सांगा बरं एक मला, तुमच्या भावाची बहिणीची तारीख सांगा का? भावा बहिणीची, आई आई वडिलांची कोणाची लक्षात आहे का? आई वडिलांची तर नाही, बहीण भावांची सांगू शकते. कोणाची सांगायची तारीख? एकच मिनिट. त्यांनी बरेच गणित दिलेले आहेत बरं का याच्यात. पण काय होतं की तेवढं डिटेल अभ्यास करायला मलाही खरंच तेवढा वेळ नाही. याच्यात दिलंय पण त्यांनी डिटेल दिलेलं आहे, अगदी एक अंशावर तारीख बदलती ते दाखवलंय त्यांनी. की जर तुमचं लग्नाचे अंश बदलले तर भोग्य अंश वगैरे त्याच्यानुसार त्यांनी गणित काढून दिले. पण आता काय होतं की ज्यांचं लग्न झालेलं आहे ना त्यांच्या बाबतीत आपण हा रिसर्च करू शकतो. आता झालेलं नाही त्याचं आपण किती डिटेल जाणार ना, कधी हे करणार आपण. बरोबर आहे. म्हणून फक्त एक तारीख प्रॉबेबल जी ती आपण देऊ शकतो यांना, होणाऱ्या ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना.
कारण ते पुढचं तर आपल्याला काही खूप नाही काढता येत, मग काढून काढून किती आपण जाणार त्याच्याकडे. तुम्ही तिकडे जरी करून बघितलं तर चालेल, आणि आपण त्या जो प्रोग्राम आहे ना त्याला एकदा बोलू ना ह्या डेमो मध्ये, त्याला विचारून असं काय होतं. हो चालेल. त्यालाच एकदा बोलू म्हणा, तू आम्हाला सांगायचं अजून काय कसं करायचं काय नाही. ते एकदा बोलू त्याला आपण परत, आणि स्पेशल याचा डेमो ठेवूया. एक मिनिट सांगू का, बहिणीची डेट सांगू का? बरं सांगा. 27 नोव्हेंबर 1962. हे बघा ताईचं त्यांनी काहीतरी केलंय गणित. आपके द्वारा दिया गया जन्म समय 3, जन्म समय के आधार पर प्राप्त लग्न समय भोग्यांश, आणि मग नंतर संशोधित त्यांनी करेक्शन केलं. 25947 असं डीप मध्ये गेला तो, आणि ते लग्नाचे अंश काला विकाला पण बदलले त्यांनी. आता तरी पण त्यांनी दाखवलेली तारीख 91 ते ती. हा म्हणजे मी तुम्हाला जे आधी म्हटलं ना, फार काही त्याच्यात तो करेक्शन करत नाही. आता बघा त्यांनी पुढचा जो टेबल दिलेला आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी अजून हे दिलेले संभावित असं टॅब्युलर अनालिसिस करायला दिलेलं आहे. पण काय होतं माहिती की एवढं डिटेल नाही जाऊन उपयोग होत काही. तर त्यांनी आता बरंच इथं हे दिलेलं आहे काहीतरी कॅल्क्युलेशनचं टाइम. मग बहिणीची टाकून बघू शकतो का आपण, मग त्याच्यानं काही सापडते का आपल्याला? नाही, करायला तर सगळं करता येईल ना, तसं काही नाही. पण त्या गोष्टीला आपण किती वेळ द्यायचा ह्याला पण महत्व आहे ना, की त्याच्यातून निष्पन्न काही नाही होणार आहे. समजा आता ज्यांचं लग्न झालेलं त्यांचं तर झालेलंच, त्या सॉफ्टवेअर मध्ये करेक्शन किती एवढंच आपण चेक करणार, आणि त्याच्यातून आपल्याला काही फायदा नाही फार, असं म्हणून मग ते मी करत नाही त्याच्यात जास्त. अच्छा. तर तुम्ही काय करा की आता तुमच्याकडे जेवढे काही डेट्स आहेत म्हणजे नातेवाईक आणि मित्र जवळचे, त्यांच्या तारखा त्याच्यात फीड करा, सेव्ह करा, आणि त्यांचं एक लागलं तर टेबल तयार करा पेपरवर म्हणा किंवा एक्सेल मध्ये, की त्याच्यापैकी किती मॅच झालं किती नाही. कारण यांनी काय केलं माहिती ह्याच्यात एक्झाम्पल टाकलेले बघा, एक फोल्डर आहे एक्झाम्पलचा, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा कुंडल्या टाकल्या आहेत मोठ्या मोठ्या लोकांच्या, सेलिब्रिटीजच्या, की त्यांच्या तारखा मॅच झालेल्या दिसतात आपल्याला. इथे जर तुम्ही एंटर बर्थ डेटा मध्ये गेले ना, इथे फोल्डर आहे बघा, सेलिब्रिटीज आहे, त्याच्यानंतर एक्झाम्पल्स आहे. सेलिब्रिटीज मध्ये तुम्ही गेलं तर बरेचसे तुम्हाला इथे नावं दिसतील. या सगळ्यांच्या तारखा त्यांनी क्रॉस चेक केलेल्या आहेत. त्याच्यातला पहिला रंग होता आपला शिल्लक. तर बऱ्याचशा याच्यात तारखा टाकून दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही चेक करा, आणि तुमच्याही जवळच्या ज्या तारखा आहेत त्या चेक करा. रिसर्च बेस्ड सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, आणि त्यांच्याशी आपण बोलू एकदा. ते समयसूत्रम सॉफ्टवेअर आहे त्याचाही वापर करून बघू एकदा. अच्छा. ते मला इन्स्टॉल करावं लागेल, माझ्याकडे इन्स्टॉल नाही आहे कारण रेग्युलर वापरत नाही, त्याच्यामुळे मी काही ते केलं नव्हतं. ते पण करून मी एकदा दाखवीन तुम्हाला समयसूत्रम मध्ये कसं आपला बर्थ टाइम रेक्टिफाय होतो. त्या समयसूत्रमची किंमत काय हो? समयसूत्रम अशीच काहीतरी 1200 का 1600, मी सांगतो तुम्हाला. त्यांनी आता काहीतरी नवीन केलं त्याचे, म्हणजे प्राइस मध्ये चेंजेस केले. सॉफ्टवेअर तेच आहे, तुम्हाला सांगेन मी. बरं ठीक आहे, चालेल. त्याचा पण एकदा डेमो बघू शकतो आपण. हो बघू ना, चालेल, काय हरकत नाही. म्हणजे बऱ्याच जणांचा म्हणजे थोडासा टाइम मधला फरक असतो ना, की बाबा एवढं लक्षात नाहीये, तर ते पण आपण म्हणजे बघू शकतो. बरोबर बरोबर. कारण मॅन्युअली आपण तर त्यांची जन्मशुद्धी करायची म्हटलं तर भरपूर वेळ लागतो, केपीनी करायचं म्हणलं तर. हो बरोबर. तशा मी भरपूर केसेस केल्यात, पण आता तेवढा वेळ नाही मिळत.
तेवढं सूक्ष्मपर्यंत आणि तुम्ही जाण्यासाठी डेटा एकदा फक्त फीड करून ठेवा सगळा. डेटा बरं. फीड झाला की मग जशी फुरसत मिळेल तसं एक एक बघायचं आपण. हो आणि कुठेतरी नोट करून ठेवा की ऍक्च्युअल तारीख आणि या सॉफ्टवेअरने दाखवलेली तारीख. मग आपल्याला बरं. ऍव्हरेज काढता येईल किंवा 100 केसेस मधल्या 60 बरोबर आल्या का 80 आल्या. हा आणि हा मला वाटतं 60 ते 70 बरोबर आल्या तरी पण सॉफ्टवेअर वापरायला हरकत नाही, कारण आपण बरं. प्रोबॅबिलिटी चेक करतो. हो तर सगळ्यांना धन्यवाद परत एकदा. अजूनही 21 लोक आहेत. तुम्ही अगदी म्हणजे सहनशक्ती दाखवली आणि कॉल थांबला त्याबद्दल धन्यवाद. आता मीटिंग एंड करतो, कारण बरेचसे कॉल आले, त्यांना परत कॉल करायचे, जेवण करायचे आणि परत मीटिंग आहेत, आपले व्याख्यान आहेत. थँक्यू पावले साहेब. तुम्ही खरंच सुंदर प्रोग्राम करत आहात, त्याबद्दल तुम्हाला जास्त धन्यवाद देणं मला आवश्यक आहे. खरंच सुंदर प्रोग्राम आहे. सगळ्यांचं सहकार्य आहे, तुमच्या शुभेच्छा आहेत, ज्येष्ठांच्या आशीर्वाद आहेत म्हणून चालू आहे आणि असंच चालू राहावं अशी सदिच्छा आहे. बघूया आता भगवंत. आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत, काही लागले तरी आम्हाला सांगा. नगरच्या लोकांचं करा एकदा कार्यक्रम. हो आज मीटिंग तो कंडक्ट करू. आणि अजून 6 तारखेला पण एक अधिवेशन करायचं चाललंय मराठी मंडळाचं, पण ते अजून म्हणजे चालू आहे पाईपलाईन मध्ये. बघूया काय होतं. आज आमची मीटिंग आहे बरं का, नगरच्या लोकांची, बिळासकरांच्या घरी आहे. बर बर. आम्ही एकत्र येऊन याच्यासाठी काय करता येईल म्हणून एकत्र आमचं चाललंय. प्रत्येकाला काय विषय द्यायचा, काय बोलायचं, तर तुम्हाला मी ते करून तुमच्याशी हे करून मग त्यांच्याशी बोललो. आज दुपारी मला ब्रीफ करा काय ते, आणि माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे तुम्हाला. निश्चित 5 वाजता मीटिंग आहे. तुम्हाला साधारण रात्रीपर्यंत कळवतो काय झालं ते. येस सर. थँक्यू. ओके, थँक्यू ऑल. मी एंड करतो मीटिंग.